तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। ती धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने जुलै महिन्यापासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रबोधन पर्व सुरू केलेलं आहे आणि त्या पर्वाच्या अंतर्गत जो अभ्यासक्रम आपण निश्चित केलेला आहे त्या अभ्यासक्रमाचा पहिला भाग आपण पूर्ण करून दुसऱ्या भागाचे 5 एपिसोड पूर्ण केलेले आहेत। हा जो दुसरा भाग आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी का लिहिला याच्या स्पष्टीकरणार्थ या ग्रंथाची पूर्वपीठिका आपण पाहत आहोत। त्यामुळे या पूर्वपीठिकेच्या अंतर्गत पहिले 5 भाग पाहिले आपण, पूर्वपीठिकेची रूपरेषा पाहिली आपण, त्यानंतर बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य हा बाबासाहेब आंबेडकरांचा लेख होता आणि त्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी की संपूर्ण बौद्ध जगताला किंवा प्रत्येक धर्माला एकच ग्रंथ असला पाहिजे हा जो सिद्धांत मांडलेला आहे, त्या सिद्धांताच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे। त्यामुळे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ का लिहिला याच्या स्पष्टीकरणार्थ आपण हे सगळे भाग पाहत आहोत। आपण हे पहिला भाग जो पाहिला रूपरेषा, दुसरा भाग त्यांचा जो लेख आहे, तिसरा भाग आपण धम्मसंगीतीचा पाहिला की ज्या 6 संगीती झाल्या त्या 6 संगीतीच्या माध्यमातून त्रिपिटकाची निर्मिती कशी झाली ते पाहिलं। त्या त्रिपिटकामध्ये त्याच्यानंतरचा भाग आपण पाहिला तो की त्रिपिटकामध्ये एकूण जे 32 ग्रंथ आहेत, म्हणजे विनय पिटकाचे 5 ग्रंथ, अभिधम्म पिटकाचे 7 ग्रंथ आणि सुत्त पिटकाचे 20 ग्रंथ असे मिळून एकूण 32 जे ग्रंथ आहेत, हे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं मूळ जे भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर जे साहित्य निर्माण करण्यात आलं हे 32 ग्रंथामध्ये समाविष्ट झालेलं पालीमधलं साहित्य आहे। यानंतर तो आपण 32 ग्रंथाचा सविस्तर वृत्तांत पाहिलेला आहे। त्यानंतर आपण पाहिलं की हे जे 32 ग्रंथ आहेत, या 32 ग्रंथाचं जे वर्गीकरण आहे, विषयवार वर्गीकरण असेल, उद्देशवार वर्गीकरण असेल, त्याचा आपण कालखंड पाहिला तो 400 वर्षाचा कालखंड आहे। म्हणजे त्रिपिटक निर्मितीचा आणि धम्मसंगीतीचा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 483 ते इसवी सन 2600 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 400 ते 500 एरियाचा 500 वर्षाचा तो कालखंड त्रिपिटक निर्मितीचा आहे। त्यानंतर त्रिपिटकाची विषयवार, उद्देशवार किंवा व्याख्यावारची अधिकृतपणे वर्गीकरण जे केलेलं आहे तो 400 वर्षाचा पुन्हा कालखंड आहे। त्या कालखंडाला आपण अनुपिटक साहित्य म्हटलं आणि या अनुपिटक साहित्यामध्ये आपण 4 ग्रंथ पाहिले। त्याच्यातला एक नेती प्रकरण म्हणजे संपूर्ण त्रिपिटक समजावून सांगण्याचा मार्गदर्शन करणारा हा जो ग्रंथ आहे तो, दुसरा पेटिकोपदेश म्हणजे जो ग्रंथ पिटकाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती सांगतो, तिसरा ग्रंथ सुत्त संग्रह म्हणजे संपूर्ण सुत्तांचा संग्रह जो आहे तो तिसरा, आणि संपूर्ण त्या 400 वर्षाच्या कालखंडामध्ये जो प्रसिद्ध आणि जगप्रसिद्ध असलेला जो ग्रंथ आहे त्याला राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांचं जे प्रश्नोत्तर रूपाने संवाद झालेला आहे, त्या संवादाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं, म्हणजे आपण अनुपिटक साहित्य पाहिलं। म्हणजे पहिले 32 ग्रंथ त्रिपिटकाचे, त्यानंतर ते किती 500 वर्षाच्या कालखंड लागला त्रिपिटकाचे, म्हणजे पहिल्या संगीतीपासून ते 4थ्या संगीतीपर्यंत हा 500 वर्षाचा कालखंड। 500च्या वर्षाच्या नंतर पुन्हा या संपूर्ण 32 जे ग्रंथ आहेत, या 32 ग्रंथाचा अभ्यास कसा करायचा, विषयवार वर्गीकरण, उद्देश वगैरे आहे, त्याचा आपण नेती प्रकरण, पेटी उपदेश, सुत्त संग्रह हे ग्रंथ पाहिले आणि मिलिंद ग्रंथ पाहिले। हा 400 वर्षाचा कालखंड। आणि आज आपण त्यानंतर पाहणार आहोत की पाली साहित्यामधल्या अट्टकथा, म्हणजे आजचा जो विषय आहे तो पाली साहित्यामधल्या अट्टकथा हा विषय आहे। म्हणजे मूळ ग्रंथ झाला, त्या ग्रंथाचं वर्गीकरण झालं आणि हे समजावून सांगण्यासाठी जे ग्रंथ निर्माण करण्यात आले त्याला अट्टकथा असं म्हटलं जातं। हा जो अट्टकथा, अट्ट म्हणजे अर्थ आणि कथा म्हणजे हा शब्द सर्वांनाच माहीत आहे, त्यामुळे अट्टकथा म्हणजे अर्थकथा। कशाच्या अर्थकथा? जे तथागत भगवान गौतम बुद्धाचं
संपूर्ण तत्वज्ञान 32 ग्रंथांच्या मध्ये समाविष्ट केलेलं आहे। हे कशामध्ये आहे? हे पालीमध्ये आहे। आणि हे कशा पद्धतीने दिलेलं आहे? तर गाथांच्या पद्धतीने। म्हणजे आता आपण जसं कविता लिहितो ना, कविता लिहिल्यानंतर ती संक्षिप्त रूप 2 लाईनीमध्येच असते, तशा ह्या संपूर्ण पाली साहित्य जे आहे तथागत भगवंताचा जो सूक्त आपण दिलेली आहे 84,000, ही कशी आहेत? ही पद्यात्मक आहेत। तर हे पद्यात्मक नुसती सूत्र आपण पाहिली तर ह्या सूत्रांचा आपल्याला सामान्य माणसाला लवकरात लवकर अर्थ कळू शकत नाही। त्यामुळे हे जे 32 ग्रंथ आहेत हे संपूर्ण 32 ग्रंथ समजावून सांगण्यासाठी जे ग्रंथ निर्माण झाले किंवा जे साहित्य निर्माण झाले त्याला पाली अट्टकथा असं म्हटलेलं आहे। म्हणजे अर्थकथा, म्हणजे संपूर्ण बौद्ध धम्म समजावून सांगण्यासाठी जे ग्रंथ निर्माण झाले ते ग्रंथ अर्थकथा। त्यामुळे अट्टकथा म्हणजे काय? तर अर्थकथा म्हणजे कशाचा अर्थ? तर जे पालीचं किंवा भगवंताचं जे मूळ तत्वज्ञान संग्रहित केलेलं आहे ते समजावून सांगण्यासाठी ज्या कथा निर्माण केल्या, मग त्या व्याख्यात्मक असतील ह्या कथा म्हटलेलं आहे। पण कथा म्हणजे काय? तर ते सूत्र किंवा एक सूत्र समजावून सांगण्यासाठी त्या सूत्रामध्ये असणारा प्रत्येक शब्द, त्या शब्दाचा अर्थ काय आणि ते सूत्र का लिहिलं, केव्हा लिहिलं, कुठं लिहिलं, कशा अर्थाने लिहिलं, हेच शब्द त्यामध्ये का वापरलेले आहेत भगवंताने, याचं सविस्तर स्पष्टीकरण करण्यासाठी जे ग्रंथ लिहिलेले गेले आहेत त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला अट्टकथा असं म्हटलेलं आहे। त्यामुळे कितीही 32 ग्रंथ असले आणि त्याच्या अट्टकथा नसतील तर मग धम्म समजेल का? त्यामुळे हे जे का आहे हे अट्टकथा ह्या अतिशय महत्त्वाच्या अट्टकथा आहेत। आता ह्या अट्टकथा समजावून का सांगितल्या पाहिजेत त्याचे मी उदाहरण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिलं उदाहरण म्हणजे आता आपण या ठिकाणी त्रिशरण पंचशील म्हटलं, त्रिशरण पंचशील मध्ये आपण म्हटलं की बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि। आपला कार्यक्रम संपल्यानंतर आपण शरणत्तय म्हणतो, नत्थी मे शरणम अयम, बुद्धो मे शरणम अयम, येथेन सज्जवज्जेन हो तुम्ही जय मंगलन। आता हा जो बुद्धम शरणम गच्छामि मधला स हा शामृगाचा वापरायचा का स समईचा वापरायचा याच्याबद्दल कुणालाही कळत नाही। सरळ बुद्धम शरणम गच्छामि म्हणतात। शरण जाणे आणि शरण याच्यामध्ये फरक आहे। शरण हा पालीमधला शब्दच नाही किंवा शरण हा बुद्ध धम्मामधला शब्द नाही, शरण हा बुद्ध धम्मामधला समर आहे। म्हणजे स समईचा बुद्धम शरणम गच्छामि। आता स हा शब्द वापरायचा। दुसरा आपण जो वरती टिंब असतं बुद्धम शरणम म्हणायचं का शरणंग म्हणायचं? म्हणजे अंग म्हणायला पाहिजे, म म्हणायला नाही पाहिजे, शरणम नाही म्हणायला पाहिजे, शरणंग म्हणायला पाहिजे। त्यामुळे बुद्धं शरणं गच्छामि अंग असा उच्चार आला पाहिजे, म असा उच्चार आला नाही पाहिजे। पण आपण ज्यावेळेस पब्लिक पंथ हे जी त्रिशरण पंचशील घेतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं मचा जास्तीत जास्त उच्चार येतो। मचा उच्चार येता कामा नये, तर त्याचा अंग असा बुद्धं शरणं गच्छामि असा त्याचा उच्चार आला पाहिजे। शरण म्हटलं की ते कुणाला तरी शरण जातोय आहे, त्यामुळे तसा पालीचा तो शब्दच नाही। शरण हा पालीचा शब्द आहे। शरण म्हणजे अनुकरण करणे, शरण म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचे जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचं पालन करणे, अशा पद्धतीनं तो शब्द वापरलेला आहे। म्हणजे मी काय म्हणतोय की मी तथागत भगवान गौतम बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे किंवा तथागतांना शरण जातो, म्हणजे तथागतांनी जे तत्वज्ञान दिलेलं आहे त्याचं अनुसरण किंवा त्याचं पालन करतो। नत्थी मे शरणम अयम आपण म्हणतो की नाही, शेवटी म्हणजे काय आपण म्हणत असतो ते आपल्याला कळत नाही, कारण ते वारंवार समजावून सांगण्याची आवश्यकता असते, त्याचे अर्थ समजावून सांगण्याची आवश्यकता असते। आपण रोज म्हणतो की मी दुसऱ्या कुणालाही शरण जाणार नाही, म्हणजे मी दुसऱ्या कुणाचंही अनुकरण करणार नाही किंवा मी दुसऱ्या कुणाचंही तत्वज्ञान मानणार नाही। मी फक्त बुद्धाचं, मी फक्त धम्माचं, मी फक्त संघाचं, म्हणजे जे बुद्धांनी दिले, जे संघाने सांगितलेलं आहे, जे धम्माचं आहे त्याचंच फक्त मी पालन करीन असं विहारात म्हणतो, प्रत्येक ठिकाणी गाथेमध्ये शरणत्तयामध्ये म्हणतो। परंतु बाहेर गेल्यानंतर मी काय म्हटलेलं आहे की मी याच्याशिवाय दुसरं कुणाचंच पालन करणार नाही असं जरी म्हटलं तरी 33 कोटी किंवा सगळं आपण ते करत
असतो. हे का करत असतो की मी काय प्रार्थना म्हटली, मी काय शरणतय म्हटलं, याचं स्पष्टीकरण आपल्याला सातत्याने सारखी आठवण करून देण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या गोष्टी फक्त आणि फक्त बुद्ध विहारातच होत असतात. आपण बाकीच्या धर्मामध्ये गेले तर त्या त्या ठिकाणच्या प्रार्थना स्थळावरती दररोज अशा प्रकारचे कार्यक्रम चालतात की त्यामुळे आपोआपच त्यांना ते शिक्षण मिळत असतं. त्यामुळे अट्टकथाचा अर्थ समजावून आता दुसरं एक बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण मी सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरचा जो दीक्षेचा कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण सविस्तर केलं होतं की बौद्ध धर्म का स्वीकारला, त्याची कारणं काय आहेत. आणि त्यामध्ये एक वाक्य बाबासाहेबांनी दिलं होतं, दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे, असं एक बाबासाहेब आंबेडकरांनी वाक्य दिलं होतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पुणे आणि मुंबई आणि नागपूरच्या आजूबाजूच्या गावामध्ये दीक्षेचे कार्यक्रम सुरू झाले. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून सुरू झाले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावरती ते गेलं की दीक्षेचे कार्यक्रम सुरू सुद्धा झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हटले की मी दीक्षेचे कार्यक्रम कुणाला सुरू करायला सांगितले नाही, ते कार्यक्रम सुरू कसे झाले. त्यावेळेस बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही म्हटलं भाषणामध्ये की दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे, त्यामुळे सगळ्यांनी दीक्षेचा कार्यक्रम सुरू केलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण प्रबुद्ध भारताचा 37वा अंक आहे 17 नोव्हेंबरचा. या अंकामध्ये त्यांचे PS शामराव जाधव आहेत, त्यांच्या माध्यमातून पहिल्याच पानावरती हेडलाईनमध्ये आणि पहिला पॅरेग्राफ दिला की मी माझ्या भाषणामध्ये दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे होते, हे जे वाक्य म्हटलेलं आहे त्याचा गैरअर्थ लोकांनी काढलेला आहे. त्या वाक्याचा माझा अर्थ एवढाच होता की भिक्षू शिवाय धम्म दीक्षा उपासक सुद्धा देऊ शकतो, म्हणजे दीक्षा देण्यासाठी भिक्षूचीच गरज आहे असं मात्र अजिबात नाही. हा माझ्या त्या वाक्य वापरण्याचा म्हणजे उद्देश होता. परंतु सगळ्या मुंबई आणि नागपूरच्या आजूबाजूच्या भागामध्ये जे दीक्षेचे कार्यक्रम घेतलेले आहेत, हे दीक्षेचे कार्यक्रम घ्यायला मी सांगितलेले नाहीत. कारण दीक्षा देणारा कोण असला पाहिजे, घेणारा कोण असला पाहिजे, देणाऱ्याचे निकष काय असले पाहिजेत, घेणाऱ्याचे निकष काय असले पाहिजेत, आणि हे दोघेही कायदेशीर आहेत. नाही तर नुसती दीक्षा दिली आणि इथून उठलं की त्याचं उल्लंघन केलं तर अशा पद्धतीने ते होणार नाही. त्यामुळे दीक्षा देणाऱ्याचे निकष किंवा नियम अजून मी सांगितलेले नाहीत, दीक्षा घेणाऱ्याचे नियम अजून मी सांगितलेले नाहीत. आणि हे सर्व मी 16 डिसेंबर 1956च्या मुंबईमध्ये होणाऱ्या दीक्षा विधीच्या कार्यक्रमामध्ये मी सगळं सविस्तर सांगणार आहे. म्हणजे हे आपण बाबासाहेब जे गैरसमज आहेत, जर आपल्याला समजावून कोणी सांगितलं नाही किंवा त्याचा अर्थ जर समजावून सांगितला नाही तर मग त्या वाक्याचा मिसयूज होतो किंवा ते वाक्य ज्याला जसं पाहिजे त्यांनी तसं घेतलेलं आहे. त्यामुळे अट्टकथा म्हणजे अर्थकथा, जे तथागत भगवान गौतम बुद्धाचं किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे तो धम्म आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म 22 प्रतिज्ञामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथामध्ये आहे. म्हणूनच हा ग्रंथ समजावून सांगण्याच्या अगोदर हा ग्रंथ निर्माण करण्यास का केलेला आहे. आपण म्हटलं ना की बाबासाहेब आंबेडकर म्हटले की बौद्ध धर्माचं साहित्य अथांग महासागरासारखं आहे, त्यामुळे ते एका जन्मात वाचणं शक्यच नसल्यामुळे प्रत्येक धर्माला जसा एकच ग्रंथ पाहिजे तसाच आपल्या बौद्ध धर्माला सुद्धा एकच ग्रंथ असण्याची आवश्यकता आहे. आणि या एक ग्रंथ धर्माला असावा या सिद्धांतासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला, त्याच्या स्पष्टीकरणार्थ पाहिले आपण की त्रिपिटकाचे 32 ग्रंथ, त्याचं वर्गीकरण पुन्हा 400 वर्षांनी 4 ग्रंथामध्ये आपल्याला झालेलं दिसलं. आणि आज आपण पाहतोय की हा संपूर्ण धम्माचं साहित्य आहे हे समजावून सांगण्यासाठी जे ग्रंथ निर्माण झाले त्या ग्रंथाचं जे लिटरेचर आहे त्याला अट्टकथा असं म्हटलेलं आहे. तर अट्टकथा निर्मितीचा कालखंड जसा म्हटलं की 500 वर्षाचा कालखंड त्रिपिटक निर्मितीचा, इसवी सन पूर्व 483 ते इसवी सन 26, आणि हा त्रिपिटक निर्मितीच्या 32 ग्रंथाच्या निर्मितीचा हा कालखंड आहे. त्यानंतरचा 400 वर्षाचा कालखंड अनुपिटक साहित्य आपण जे म्हटलं, जे नेती प्रकरण, पेटकोपदेश, सुत्त संग्रह आणि मिलिंद प्रश्न हे 4 प्रमुख ग्रंथ आपण या 400 वर्षाच्या कालखंडातले पाहिले. आणि त्यानंतर आपण आज जो विषय पाहतोय की अट्टकथा, हा अट्टकथा निर्मितीचा काळ याच्या पुढचा किती आहे तर याच्या नंतर
200 वर्षाचा कालखंड आहे. म्हणजे तथागत भगवंताचं जे भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर जे 32 ग्रंथामध्ये जे साहित्य निर्माण झालं हे समजावून सांगण्यासाठी जे ग्रंथ निर्माण झाले ते किती वर्षांनी झाले? ते जवळजवळ 900 ते 1000 वर्षानंतर निर्माण झालेले आहेत. त्यामुळे हा जो कालखंड आहे अट्टकथांचा कालखंड हा 200 वर्षाचा कालखंड हा आहे. पहिला कालखंड 500 वर्षाचा, त्याच्यानंतरचा अनुपिटकचा 400 वर्षाचा आणि अट्टकथांचा इसवी सन 400 ते इसवी सन 600 असा 200 वर्षाचा अट्टकथांचा कालखंड आहे. तो आपण पाहिलेला आहे. त्रिपिटक हे ज्या अट्टकथा आहेत तर ह्या अट्टकथा म्हणजे नेमकं काय? अट्टकथा म्हणजे नेमकं काय? तर आपण म्हटलं की बाबा अर्थ समजावून सांगण्याचा जो प्रकार आहे तो केलेला आहे. ह्या अट्टकथा नेमक्या या अट्टकथा निर्माण कुठे झाल्या आणि कशा झाल्या? तर असं म्हटलं जातं की त्रिपिटकाची निर्मिती करतानाच त्रिपिटकाबरोबरच ह्या कथा सांगितलेल्या होत्या. म्हणजे ह्या कथांचा मूल आधार काय म्हटलेला आहे की त्रिपिटकाची जी निर्मिती झाली 32 ग्रंथाची, ह्या 32 ग्रंथ जसं त्रिपिटकाचा संग्रह केला तशाच पद्धतीने ह्या अर्थकथांचा सुद्धा संग्रह करण्यात आलेला होता. परंतु ह्या अर्थकथांचा संग्रह केलेला आहे याचं संदर्भ मात्र पहिल्या 3 संगीती किंवा 4 संगीती सांगितल्या जातात, त्याचाच कुठेही मिळत नाही. फक्त त्याच्यात 32 ग्रंथच निर्माण केले असा संदर्भ मिळतो. परंतु 3ऱ्या संगीतीनंतर सम्राट अशोकाने 9 समित्या नेमल्या आणि 9 देशामध्ये लोक पाठवली. एका देशामध्ये महेंद्रा आणि संघमित्रा गेली आणि महेंद्राच्या बरोबर त्रिपिटक आणि त्रिपिटकाच्या बरोबर ज्या कथा होत्या त्या कथा घेऊन गेल्या होत्या. आणि महेंद्राने जसं त्रिपिटक तिकडं सिंहली भाषेमध्ये ताडपत्रावरती लिहिलं तसंच ही अट्टकथा सुद्धा सिंहली भाषेमध्ये महेंद्राने तिथे लिहिलेल्या आहेत. आणि त्यामुळे अट्टकथाचं जरी इथं भारतामध्ये त्रिपिटक निर्माण झालं परंतु लिपिबद्ध कुठे झालं, त्याचं लिखाण कुठं झालं ताडपत्रावरती पहिलं आपण पाहिलं की श्रीलंकेमध्येच त्याचं लिखाण झालं. तसंच त्रिपिटकाबरोबर जे साहित्य दुसरं होतं कथांचं, म्हणजे हे संपूर्ण ग्रंथ समजावून सांगण्याची जी कथा किंवा साहित्य होतं हे सुद्धा ग्रंथ किंवा लिपिबद्ध कुठे झालं तर श्रीलंकेमध्येच. म्हणजे आज जे संपूर्ण जगाला तथागत भगवान गौतम बुद्धाचे जे मूळ साहित्य कुठलं हे स्थविरवादाचं थेरवादाचं जे मूळ साहित्य त्रिपिटकाचं आहे हे सर्वप्रथम लिहिलं गेलं कुठे तर इसवी सन 26 मध्ये. त्यावेळेसचा तिथला राजा होता वट्टगामिनी अभय हा राजा होता. आणि याच्या कालखंडामध्ये श्रीलंकेमध्ये जी 4थी धम्म परिषद झाली, या 4थ्या धम्म परिषदेमध्ये हे त्रिपिटक आणि ह्या अट्टकथा ताडपत्रावरती लिहिल्या गेलेल्या आहेत. आता त्रिपिटकाचा संदर्भ मिळतो परंतु अट्टकथाचा संदर्भ भारतामध्ये ज्या संगीती झाल्या त्यामध्ये मिळत नाही. परंतु वट्टगामिनी अभयच्या कालखंडामध्ये जी 4थी संगीती इसवी सन पूर्व 26 मध्ये झाली त्या संगीतीच्या संदर्भामध्ये श्रीलंकेमध्ये मिळतं की ह्या सुद्धा अट्टकथा थेर महेंद्र याने त्रिपिटकाबरोबरच घेऊन आलेला होता. आणि त्या संपूर्ण ज्या अट्टकथा आहेत त्या सिंहली भाषेमध्ये तिथले जे भिक्खू निर्माण झाले त्यांच्या माध्यमातून लिहून त्या विकसित करून त्या तिथल्या जनतेमध्ये त्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यांचा तिथे पूर्णपणे विकास झाला होता. त्यामुळे भारतामध्ये त्रिपिटक निर्माण झालं. परंतु आपण बघितलं की पहिल्या संगीतीमध्ये त्रिपिटक निर्माण झालं आणि दुसऱ्या संगीतीमध्ये काय झालं तर त्रिपिटकावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं विनय पिटकाच्या माध्यमातून की याच्यामध्ये अजून कमी जास्त करायला पाहिजेत, आचारसंहितेचे नियम वाढवले पाहिजेत. आणि ते ऐकलं नाही म्हणून ते भिक्खू संघ फुटला आणि महासंघ एक गट झाला. त्यानंतर 3ऱ्या संगीती अशोकाने घेतली त्यावेळेस 18 गट झाले होते भिक्खू संघाचे. म्हणजे जो जसा पाहिजे तसा तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी अर्थ काढायला लागला. विनय पिटकाचा अर्थ किंवा तथागतांच्या तत्वज्ञानाचा अर्थ काढून बौद्ध संघामध्ये भिक्खू संघामध्येच एकमेकाला चॅलेंज करायला लागले आणि मूळ जे आहे त्याच्यामध्ये कमी जास्त करण्याच्या प्रसंगावरून 3री पण संगीती झाली. आणि 3री संगीतीपर्यंत 18 संप्रदाय निर्माण झाले होते. म्हणजे भिक्खू संघाचेच किती गट झाले होते 18 गट झाले होते. 3ऱ्या संगीतीमध्ये 60,000 भिक्खू ज्यावेळेस बाहेर काढले
की हे मूळ तत्वज्ञानाचे विरोधक आहेत, म्हणून सम्राट अशोकांनी बाहेर काढले। त्या 60,000 लोकांनी पुन्हा नवीन मोठा गट निर्माण केला, तो महायान, आणि त्याचं प्रभुत्व भारतावरती आणि जगातल्या 90% बौद्ध राष्ट्रांच्या वरती त्याचं प्रभुत्व निर्माण झालं। त्यामुळे जे मूळ त्रिपिटकाचं साहित्य आहे, या मूळ त्रिपिटकाच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही, कारण याला काउंटर करण्यासाठी महासंगिकांनी आपलं साहित्य निर्माण केलं, महायानांनी आपलं साहित्य निर्माण केलं। त्यामुळे भारतामध्ये मूळ त्रिपिटकाचं आणि त्रिपिटकावर लिहिलेल्या ज्या कथा आहेत, या कथांचं साहित्य इथं मात्र जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार प्रसार होऊ शकला नाही, कारण इतर अनेक संप्रदाय निर्माण झालं। हे सगळं साहित्य जे महेंद्र भिक्खूंनी जे साहित्य श्रीलंकेमध्ये घेऊन गेले होते, आणि मग श्रीलंकेमध्ये साहित्य घेऊन तिथं जे साहित्य हे प्युअर त्रिपिटक जसेच्या तसं राहिलं, आणि पुन्हा आपल्याला इथूनच गेलेलं त्रिपिटक परत आपल्याला लेखी झालेलं त्रिपिटक मिळालं, परत आपल्याला लेखी झालेल्या कथा मिळाल्या। म्हणजे तथागत भगवंताच्या तत्वज्ञानाचं जे संग्रह साहित्याच्या मध्ये केला, तो संपूर्ण संग्रह तोपर्यंत मौखिकच होता। तो मौखिक भारतामध्ये जरी निर्माण झाला असला तरी त्याला लिपिबद्ध किंवा त्याला लिहिलं गेलं, ते कुठे लिहिलं गेलं? ते श्रीलंकेमध्ये लिहिलं गेलं। कारण बाकीच्या देशामध्ये आपण बघतो की ब्रह्मदेश, थायलंड आणि श्रीलंका हे जर 3 देश सोडले, आणि त्या कालखंडामध्ये ब्रह्मदेश आणि श्रीलंका हे दोनच फक्त पूर्णपणे सवीरवादाचे होते। बाकीच्या देशामध्ये महायानाचं असल्यामुळे त्यांचं साहित्य स्वतंत्र निर्माण झालेलं आहे। मग हे साहित्याचं मूळ जे आहे भारतात निर्माण होऊन लिपिबद्ध किंवा लेखन जे आहे ते आपल्याला श्रीलंकेमध्ये झालेलं पूर्णपणे आढळतं, आणि श्रीलंकेमधून जसं त्रिपिटक आपल्याला परत मिळालं, तशाच या कथा सुद्धा श्रीलंकेमधूनच आपल्याला परत मिळालेल्या आहेत। तर ह्या अट्टकथा, आता अट्टकथा म्हणजे काय, त्याचा जो स्रोत आहे, म्हणजे आता अट्टकथा म्हटलं तर अर्थकथा जरी तुम्ही त्याचा अर्थ घेतला तर ह्यांचा मूळ स्रोत काय आहे, हे कशा निर्माण झाले किंवा कसं समजावून सांगण्याचं, म्हणजे बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे ते समजावून सांगण्याची प्रक्रिया किंवा त्याचा अर्थ जो समजावून सांगण्याची प्रक्रिया कशी सुरू झाली, किंवा त्याचं 1-2 उदाहरण मी तुमच्या समोर देतो। की भगवान बुद्ध आणि त्यांचे ज्येष्ठ शिष्य हे तत्वज्ञान समजावून सांगायचे, आणि हे तत्वज्ञान भिक्खू संघाला समजावून सांगितल्यानंतर भिक्खू संघ आपापल्या पद्धतीने त्याचा प्रचार आणि प्रसार करायचे। परंतु हे मौखिक असल्यामुळे अनेक भिक्खूंच्या मनामध्ये हे जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ काढण्यामध्ये चूक व्हायची, आणि चूक झाल्यानंतर आपसामध्ये म्हणजे चर्चा व्हायची की असं नाही असं, असं नाही असं। ज्यावेळेस एकमेकाच्या म्हणजे स्पष्टीकरणामध्ये किंवा तथागतांनी सांगितलेला जो आपल्या भिक्खू संघाला जो अर्थ होता एखाद्या सूत्राचा किंवा आपल्या धम्माचा अर्थ सांगितलेला आहे, तर अनेक भिक्खूंनी जर आपल्या मनाप्रमाणे काही काढला आणि दोघांच्या मध्ये मतभेद झाले तर ते भिक्खू परत तथागतांच्याकडे यायचे, किंवा तथागतांचे जे ज्येष्ठ शिष्य होते महाकच्चान किंवा सारीपुत्त किंवा महामोगल्लान यांच्याकडे ते ज्युनियर किंवा इतर भिक्खू संघाचे ज्यांना शंका निर्माण झाल्या असे लोक यायचे, आणि मग त्यावेळेस तथागत किंवा त्यांचे जे ज्येष्ठ शिष्य आहेत हे काय करायचे, ते पुन्हा समजावून सांगायचे, आणि पुन्हा समजावून सांगताना काही गोष्टी रूपाने समजावून सांगायचे, काय काही उदाहरण देऊन समजावून सांगायचे। ती जी गोष्टी असतील किंवा त्या ज्या उदाहरण असतील किंवा ते जे स्पष्टीकरण असेल, ते ज्या सुत्ताचं ते स्पष्टीकरण असेल त्या सुत्ताला ते जोडलं गेलं, हे जे संपूर्ण स्पष्टीकरण दिलं गेलं याला काय म्हणतात, अर्थकथा याला म्हणतात। त्यामुळे ह्या अर्थकथांचा स्रोत काय, तर बुद्धांच्या शिष्यामध्येच बुद्धांनी सांगितलेलं जे धम्म आहे त्या धम्मावरून जर काही शंका निर्माण झाल्या तर त्या शंकेचं निरसन करण्याकडे बुद्धाकडे परत भिक्खू संघ येत होता, आणि मग ते शंकेचं निरसन करताना ज्या ज्या गोष्टी तथागतांनी पुन्हा सांगितल्या, पुन्हा नवीन उदाहरणं दिली, त्याचे स्पष्टीकरणं दिली, आणि मग ती स्पष्टीकरणं ज्या सूत्राची असतात त्या सूत्राला जोडली गेली ती पद्यात्मक, त्याला अर्थकथा असं म्हटलं, त्याला अट्टकथा असं म्हटलं, आणि त्या अट्टकथाचा सुद्धा संग्रह केलेला आहे। त्यानंतर दुसरा जो आहे तो दुसरा सोर्स म्हणजे वर्षातून एकदा, म्हणजे तथागतांनी श्रावस्ती असेल, राजगृह असेल, वैशाली असेल, पाटलीपुत्र असेल, ही जी सगळी जेतवन बुद्ध विहार किंवा ही जी मोठमोठी बुद्ध विहार होती आणि ही जी मोठमोठी बुद्धांची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी तथागतांनी संघ निर्माण केलेले होते, आणि त्या ठिकाणी सिनियर भिक्खूंच्याकडे ती बुद्धांनी व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणची दिली होती, आणि सगळा जो संघ आहे
तो संपूर्ण संघ वर्षातून एकदा तथागतांच्या भेटीला यायचा. म्हणजे ती एक मोठी आपण जनरल बॉडी म्हणतो की नाही, अशा पद्धतीने एक मोठी सभा व्हायची आणि त्या सभेमध्ये तथागतांना वर्षभर जे त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आणि शंका निर्माण झालेल्या असायच्या, त्या वर्षभर त्या शंका आणि प्रश्न त्या दिवशी सगळे भिक्खू तथागतांना विचारायचे. त्यांनी काढलेले अर्थ जर योग्य असतील तर तथागत योग्य सांगायचे आणि जर त्या अर्थामध्ये काही चूक असेल तर पुन्हा तथागत ते अर्थ हे सगळे व्यवस्थित समजावून सांगायचे. मग ते समजावून सांगताना पहिली उदाहरण दिली होती, बाबा ते तुम्हाला का समजलं नाही, मी दुसरं उदाहरण देतो किंवा दुसरे अजून मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो की दुसरी व्याख्या तुम्हाला अजून सांगतो, म्हणजे समजेपर्यंत मग तथागत सांगायचे. आणि हा अर्थ आता तुम्ही लक्षात ठेवा, तो जो तथागतांनी अर्थ ॲडिशनल समजावून सांगितला, तो समजावून सांगितलेल्या अर्थाला पुन्हा त्याच सूत्राला जोडलं, त्याला अर्थकथा असे म्हटले. म्हणजे अट्टकथांचा सोर्स किंवा अट्टकथा कशा निर्माण झाल्या, तर तथागतांनी त्यांचाच धम्म समजावून सांगितल्यानंतर त्यांच्याच भिक्खू संघाचे जे शिष्य आहेत त्यांच्यामध्ये शंका कुशंका निर्माण झाल्या, त्याचं निरसन करताना पुन्हा जे स्पष्टीकरण दिलं, त्या स्पष्टीकरणातून जे साहित्य निर्माण झालं त्यालाच अट्टकथा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे की तथागतांचे जे मुख्य सेनापती होते, महाकच्चान होते, सारीपुत्त होते, मोगललान होते, हे जे मुख्य सेनापती तथागत, आपण अनेक वेळा बोललो की तथागत प्रवचन सुरू करायचे की तथागत हे जे त्यांचे ज्येष्ठ आहेत त्यांना एखादी गाथा द्यायचे आणि त्या गाथेचं ते स्वतः स्पष्टीकरण 5 मिनिटं 10 मिनिटं करायचं आणि पुढचं स्पष्टीकरण त्या सेनापतींना करायला सांगायचे. म्हणजे सिनियर भिक्खू असते त्यांना करायचे की हे पुढचं प्रवचन तुम्ही द्या म्हणून सांगायचे. म्हणजे पुढचं जे प्रवचन दिलेलं असेल त्यावेळेस तथागत तिथून निघून जायचे. त्यानंतर भिक्खूंना ते विचारायचे की पुढचं प्रवचन आहे, मी जी गाथा दिली होती त्या गाथेवरती जे तुम्ही पुढचं प्रवचन केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही नेमकं काय काय सांगितलं, काय काय स्पष्टीकरण दिली, काय काय उदाहरणं दिली, ते तथागत समजून घ्यायचे आणि मग त्यामध्ये पुन्हा सांगायचे की त्याच्यातलं जर सगळं योग्य असेल तर योग्य म्हणून सांगायचे, किंवा त्यामध्ये जर कमी जास्त काय असेल किंवा एखादा दृष्टिकोन चुकला असेल तर तो पुन्हा समजावून सांगायचे. आणि तो पुन्हा जो समजावून सांगायचे तो सुद्धा मग त्या ज्येष्ठांनी सांगितलं की आम्ही जे स्पष्टीकरण दिलं होतं त्याच्यात ॲडिशनल अजून तथागत म्हटले की हा विषय अशा अशा पद्धतीने आपण समजून घेतला पाहिजे. हा जो अजून तथागतांनी अजून जे स्पष्टीकरण दिलं ते स्पष्टीकरण पुन्हा त्या सूत्राला जोडलं जायचं आणि ते जे जोडलं गेलेलं आहे ते मूळ त्रिपिटकामध्ये ॲडिशनल झालं, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, अर्थकथा त्याला म्हटलेलं आहे अधिकृतपणे. त्यामुळे मग ह्या ज्या अट्टकथा आहेत, ह्या अट्टकथा पूर्णपणे असे जे प्रसंग आहेत, हे सगळे प्रसंग जे आहेत हे प्रसंग जे पहिल्या संगीतीच्या वेळेस त्रिपिटकाच्या बरोबरच हे सगळे प्रसंग एकत्रितपणे केलेले आहेत. असं चौथी संगीती श्रीलंकेत झाली. त्या चौथ्या संगीतीत म्हटलेलं आहे की जो सम्राट अशोकाचा पुत्र जो प्रवज्जा घेऊन तिसऱ्या संगीतीनंतर श्रीलंकेमध्ये गेला, त्याने त्रिपिटक आपल्याबरोबर नेलं होतं. त्याचबरोबर ह्या कथासुद्धा किंवा संपूर्ण त्रिपिटक समजावून सांगण्याच्या ज्या गोष्टी होत्या किंवा जी स्पष्टीकरणं होतं ती सुद्धा बरोबर घेऊन आला होता. त्रिपिटक जसं लिपिबद्ध केलं तसं ह्या सुद्धा गोष्टी लिपिबद्ध केल्या, म्हणजे लेखल्या ताडपत्रावरती, आणि मग त्याचा श्रीलंकेमध्ये सिंहली भाषेमध्ये मोठा प्रचार आणि प्रसार झाला. हे जे संपूर्ण साहित्य होतं किंवा ह्या ज्या संपूर्ण ज्या कथा होत्या, ह्या संपूर्ण कथांचं वर्गीकरण करण्यात आलं आणि ते वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण म्हणजे ज्या कथा निर्माण झाल्या सिंहली भाषेमध्ये त्या कथा अधिकृतपणे त्याची यादी जी आहे ती यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये नावं बी घेतो. आता ही नावं सगळे आपल्याला नवीनच आहेत, आपण प्रथमच ऐकतोय त्याच्यामुळे, परंतु हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. विषयाचा गाभा काय आहे तर 32 ग्रंथ किंवा मूळ धम्म समजावून सांगण्यासाठी जे ग्रंथ निर्माण झाले त्या ग्रंथांना अर्थकथा किंवा अट्टकथा म्हणतात. त्याच्या अंतर्गत सगळेचे सगळे ग्रंथ लेखी निर्माण कुठे झाले तर ते श्रीलंकेमध्ये. त्या श्रीलंकेमध्ये ही यादी जाहीर केली होती की किती ग्रंथ महेंद्रांनी सांगितल्यानंतर तिथे लिपिबद्ध झालेले आहे. त्याच्यातला पहिला ग्रंथ आहे महाअट्टकथा किंवा मूल अट्टकथा. म्हणजे ही सुत्तपिटकावरती सुत्तपिटक समजावून सांगण्यासाठीची जी स्पष्टीकरणं होती त्याचा एक ग्रंथ निर्माण झाला, त्याला महाअट्टकथा म्हटलेलं आहे. दुसरा महापच्चरियक
महापच्चर्य हा दुसरा ग्रंथ निर्माण झाला. हा अभिधम्म पिटक समजावून सांगण्याचा जो ग्रंथ निर्माण झाला त्याला महापच्चर्य असं म्हटलं होतं. महापच्चर्य हे नाव कशासाठी दिलं तर महापच्चर्य हे नावाचा तिथे पर्वत आहे, त्या पर्वतावर त्या लिहिल्या गेल्या म्हणून त्याला महापच्चर्य आहे. पण विषय काय आहे, अभिधम्म पिटक समजावून सांगण्याच्या हा ग्रंथ आहे. तिसरा आहे कुरुंदी अट्टकथा, म्हणजे जी विनय पिटकावरती अट्टकथा आहे तिचं नाव कुरुंदी आहे, कारण हे कुरुंदवेल विहारामध्ये तिथल्या लिहिली गेलेली होती म्हणून त्याचं कुरुंदी असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे पुढच्या अट्टकथा आहेत आंध अट्टकथा, म्हणजे आंध्र प्रदेशामधल्या भाषेमध्ये लिहिली तिला आंध अट्टकथा म्हणतात. संख्येय अट्टकथा, आगम अट्टकथा, अचिर यानम अट्टकथा, विनय अट्टकथा, सुत्तंत अट्टकथा, दिग अट्टकथा, मज्जिम अट्टकथा, संयुक्त अट्टकथा, अंगुत्तर अट्टकथा, अभिधम्म अट्टकथा, सिंहल अट्टकथा. त्यानंतर आचिर्यवाद अट्टकथा, आचिर्यमत, थेर सल्लाप, परमशुद्धिवासी थेरा, वितंडवाद, पोराना, पोरान कथेरो आणि पोरानचर्या अशा पद्धतीने एवढ्या अट्टकथांची काय केली सिंहली भाषेमध्ये यादी करण्यात आली. आणि ही जी स्पष्टीकरणं महेंद्रांनी जी दिलेली होती किंवा तिथून घेऊन गेले होते त्यांना या कथांच्या माध्यमातून सिंहली भाषेमध्ये तिथे प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. हे तिथं होतं, परंतु ह्या अट्टकथा भारतामध्ये होत्या का तोपर्यंत, कारण ह्या अट्टकथा भारतामध्ये नव्हत्या. हे साहित्य कुठे होतं श्रीलंकेमध्ये होतं. तोपर्यंत आपल्याकडे फक्त श्रीलंकेमध्ये लिपिबद्ध झालेलं ताडपत्रावरती जे त्रिपिटक होतं त्या त्रिपिटकाचे साहित्य आपल्याकडे आलं, परंतु अट्टकथाचं साहित्य मात्र तोपर्यंत आपल्याकडे आलं नव्हतं. त्यामुळे स्थविरवाद किंवा थेरवाद हा जो तथागत भगवान गौतम बुद्धाचा मूळ जो धम्म आहे हे त्रिपिटक समजावून सांगण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्माण झालेलं नव्हतं. हे सगळं साहित्य कुठे झालं होतं श्रीलंकेमध्ये हे सगळं साहित्य निर्माण आपल्याला झालेलं दिसतं. मग हे श्रीलंकेमध्ये साहित्य निर्माण झालेलं आहे आणि इथं आपल्याला त्या साहित्याची आवश्यकता आहे. तर भारतामध्ये हे संपूर्ण साहित्य आणण्यासाठी प्रयत्न झाले आणि त्या प्रयत्न हा 400 ते 600च्या कालखंडामध्ये आपण भारतामध्ये ह्या संपूर्ण अट्टकथा आणल्या. आता भारतामध्ये ह्या आणल्या म्हणजे कशा आणल्या, त्या तिथून उचलून तशाच आणता येतील का, तिथं कुठल्या भाषेमध्ये आहेत त्या, तिथं त्यांच्या भाषेमध्ये आहेत. इकडून ते पालीमध्ये गेले पण पालीमधलं तिथं काय झालं ट्रान्सलेशन झालं आणि ट्रान्सलेशन होऊन कशामध्ये झालं त्याचा अनुवाद सिंहली भाषेमध्ये गेलेला. आता इकडून जो गेला होता तो मौखिकच होता, तो काय लिहिलेला नव्हता. त्यामुळे तिथं लिहिलं गेलं पण प्रथम लिहिलं गेलं ते कशावर लिहिलं गेलं कुठल्या भाषेत सिंहली भाषेत लिहिलेलं गेलं. त्यामुळे जे ओरिजिनल मौखिक होतं जे मूळ पाली भाषेतलं होतं ते कुठेही लिहिलं गेलं नाही. सिंहली भाषेतून परत आता जर आपल्याला ह्याच आणायच्या असतील तर पुन्हा काय करायला पाहिजे आपल्याला, पुन्हा मग भारतात आणायचं असेल तर भारतीय भाषामध्येच ते लिहिलं पाहिजे. भारतीय लोकांना जर ते समजावून सांगायचं असेल, मग भारतीय लोकांना समजावून सांगायचं असेल तर त्या कालखंडातली भाषा कुठली होती पाली भाषा होती. मग ते पुन्हा पाली भाषेमध्ये ते तुम्हाला सिंहलीमध्ये लिहिलेलं म्हणजे मूळ त्रिपिटकात पाली भाषेमधलं लिहिलेल्या कथा त्या सिंहलीमध्ये झाल्या, परंतु त्रिपिटक मात्र पाली भाषेतलं लेखीबद्ध नसल्यामुळे महेंद्राच्या मृत्यूनंतर मात्र ते तुम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळे सिंहलीतलंच पुन्हा तुम्हाला काय करावं लागणार पाली भाषेत. मला कळलं का, पाली भाषेतच गेलं, पाली भाषेत मौखिक गेलं, ते मौखिकचं लेखी सिंहली भाषेमध्ये झालं. पण सिंहलीचं पुन्हा जर आपल्याला आणायचं असेल तर ते साहित्य मात्र आपल्याला भारतीय भाषेमध्ये म्हणजे पाली भाषेमध्येच आणावं लागणार. आणि हे पाली भाषेमध्ये आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते तीन साहित्य जे होते ते 3 साहित्यिकामध्ये एक बुद्धदत्त नावाचा होता, दुसरा बुद्धघोष होता आणि तिसरा धम्मपाल होता. या तिघांनी हे जे संपूर्ण अट्टकथा आहेत ज्या सिंहल भाषेमध्ये झाल्या होत्या त्याचं संपूर्ण पुन्हा ट्रान्सलेशन मागधी भाषेमध्ये म्हणजे पाली भाषेमध्ये करण्यात केलं आणि ते पूर्णपणे आपल्या देशामध्ये पाली भाषेमध्ये घेऊन आलेले आहेत. त्याच्यातला पहिला जो होता तो कोण होता बुद्धदत्त हे श्रीलंकेला गेले. श्रीलंकेमधलं जे प्रमुख बुद्ध विहार आहे म्हणजे इकडून प्रथमच ते बुद्ध विहार कुणासाठी बांधलं होतं तर
भिक्खू महेंद्र म्हणजे सम्राट अशोकाचा जो मुलगा प्रवज्जा घेऊन तिकडे गेला होता, तिकडं त्यांचं स्वागत झालं आणि त्यांच्या निवासासाठी एक मोठं विहार बांधलं. त्या विहाराला नाव महाविहार दिलं. ते जे विहार होतं हे कुठे होतं? अनुराधापूर, श्रीलंकेमधलं जे अनुराधापूर हे ठिकाण आहे, हे श्रीलंकेमधल्या बौद्ध धर्माचं एक प्रकारचं मुख्य केंद्र किंवा हेड ऑफिस आहे. तिथंच हे संपूर्ण त्रिपिटक आणि तिथंच निवासस्थान कुणाचं होतं? महेंद्रांचं, महेंद्रवंतेंचं निवासस्थान हे महाविहारामध्ये होतं. आज तेव्हापासून ते आतापर्यंत संपूर्ण श्रीलंका देशामधलं सर्वात महत्वाचं केंद्रीय बुद्ध विहार कुठे कोणतं आहे? तर महाविहार नावाचं अनुराधापूर मधलं हे विहार आहे. तिथंच तुम्हाला ताडपत्रावरती लिहिलेला संपूर्ण त्रिपिटकाचं साहित्य मिळेल. तिथेच तुम्हाला ह्या ज्या अट्टकथा आहेत ह्या अट्टकिताचं संपूर्ण म्हणजे तिथे संपूर्ण त्याचा साठा किंवा लायब्ररी किंवा संग्रह असा व्यवस्थित केलेला आहे. त्यामुळे अनुराधापूरचं जे महाविहार आहे हे श्रीलंकेमधलं केंद्रीय बुद्ध विहार आहे किंवा संपूर्ण जगामध्ये जो मेसेज जे गेलेला, संपूर्ण जगाला जे त्रिपिटक मिळालं, संपूर्ण जगाला जे त्रिपिटकाचं साहित्य 32 ग्रंथाचं लेखी मिळालं, ते कुठून मिळालं? अनुराधापूरचं जे महाविहार आहे ह्या महाविहाराच्या माध्यमातून संपूर्ण जगाला काय झालं? ते उपलब्ध झालं. त्या महाविहारामध्ये जे साहित्य होतं ते साहित्य जे आहे ते पुन्हा आपल्याला सिंहल भाषेतून पाली भाषेमध्ये निर्माण करण्यासाठी पहिला जर प्रयत्न कुणी केला असेल तर तो बुद्धदत्त यांनी पहिला प्रयत्न केला. आणि बुद्धदत्तांनी पहिला प्रयत्न करून त्यांनी पाली भाषेमध्ये आचार्य बुद्धघोष हे म्हणजे हे साऊथ मधलेच होते, तर साऊथ मधल्या लोकांना तिकडे जाण्यासाठी थोडंसं जवळ असेल, पण हे साऊथ मधले होते. यांनी 4 ग्रंथ लिहिले. त्यामधला विनय विनिश्चय नावाचा एक ग्रंथ लिहिला, दुसरा उत्तर विनिश्चय म्हणजे हे दोन ग्रंथ कशावर होते? तर भिक्खू संघाचं जे विनय पिटक आहे हे विनय पिटक समजावून सांगण्यासाठी ज्या कथा निर्माण झाल्या होत्या त्या सिंहली भाषेमध्ये होत्या. पुन्हा त्या पाली भाषेमध्ये सर्वात प्रथम कुणी केल्या? बुद्धदत्तांनी जाऊन तिथे अनुराधापूरच्या महाविहारामध्ये जाऊन तिथल्या संघाची परवानगी घेऊन ताडपत्रावरती जे लिहिलेलं आहे ते परत ग्रंथ वाचून त्यावरून आपल्या कथा बनवल्या आणि समजावून सांगितल्याचा पहिला जो ग्रंथ बनवला पाली भाषेमध्ये तो बुद्धदत्तांनी बनवला. म्हणून पाली साहित्याच्या म्हणजे अट्टकथांचे आद्य कथाचार्य म्हणून बुद्धदत्त यांचं नाव बौद्ध धर्माच्या साहित्यामध्ये अधिकृतपणे प्रसिद्ध आहे. की प्रथम कुणी ट्रान्सलेट केलं तर प्रथम विनय पिटकावरती जो ग्रंथ लिहिला गेला तो बुद्धदत्त यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर त्यांनी दुसरा ग्रंथ अभिधम्मा अवतार म्हणजे अभिधम्म पिटक थोडं समजावून सांगण्यासाठी ग्रंथ लिहिला. आणि रूपारूप विभाग म्हणजे हे 3-4 ग्रंथ त्यांनी लिहिलं. परंतु तिकडं गेल्यानंतर त्यांना जो अभ्यासक्रम तेव्हा तिकडं गेले होते त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्यांचं वय झालं होतं, त्याच्यामुळे त्यांचं वय झाल्यामुळे त्यांना श्रीलंकेमध्ये जास्त दिवस राहता येत नव्हतं. आता हे काम फार मोठं होतं, म्हणजे संपूर्ण जर अट्टकथा संपूर्ण जर सिंहली भाषेतून पाली भाषेमध्ये जर करायच्या असतील तर त्याला खूप वेळ लागणार होता. त्यामुळे त्यांनी मुख्य विनय पिटकावरती थोडंसं लिखाण केलं आणि त्याचा ग्रंथ बनवला. अभिधम्म पिटकावरती थोडंसं पाली भाषेमध्ये ट्रान्सलेशन केलं आणि ते परत आले. परत ज्यावेळेस ते श्रीलंकेमधून भारतामध्ये परत येत होते त्याच वेळेस जो पाली अट्टकथाचार्य म्हणून संपूर्ण जगामध्ये बौद्ध साहित्यामध्ये ज्याची ख्याती आज आहे आणि पाली साहित्याला किंवा जगातल्या बौद्ध धर्माच्या साहित्याचं संपूर्ण श्रेय किंवा मोठ्या प्रमाणात श्रेय जातं ते बुद्धघोष यांना पूर्णपणे श्रेय जातं. कारण बुद्धघोषाने बुद्धदत्ताच्या नंतर श्रीलंकेमध्ये जाऊन संपूर्ण जेवढ्या कथा आहेत त्या कथांचं काय केलेलं आहे सिंहली भाषेतून पाली भाषेमध्ये निर्माण केलं. बुद्धदत्त ज्यावेळेस परत येत होते श्रीलंकेवरून नेमके त्याच वेळेस बुद्धघोष हे श्रीलंकेला निघाले होते आणि बुद्धदत्त आणि बुद्धघोष यांची वाटेमध्ये भेट झाली होती. म्हणजे ते एका नावेने येत होते आणि हे एका नावेने, या दोन्ही नावा एका ठिकाणी थांबल्या होत्या. त्यावेळेस यांची भेट झाली. क्षेम कुशल विचारल्यानंतर विचारले की तुम्ही कुठून आला? तर मी श्रीलंकेला गेलो होतो या कामासाठी. बुद्धघोष म्हटले की मीही श्रीलंकेला चाललेलो आहे या कामासाठी. त्यामुळे बुद्धदत्ताने बुद्धघोषाला सांगितलं की तुम्ही आता जाताय, माझं वय झाल्यामुळे मी हे पूर्ण करू शकलो नाही,
तुम्ही हे मात्र संपूर्ण पूर्ण करा आणि पूर्ण करून आल्यानंतर मात्र ते साहित्य बनवाल ते माझ्याकडेही पाठवा. आणि असं म्हणून दोघे गेले. आता हे जे बुद्धघोष आहेत, हे बुद्धघोष जे आहेत यांनी संपूर्ण विनय पिटक असेल, सुत्त पिटक असेल, अभिधम्म पिटक असेल, याच्या जेवढ्या कथा सिंहली भाषेमध्ये कथा आहेत, या संपूर्ण कथाचं सिंहली भाषेतून पाली भाषेमध्ये ट्रान्सलेशन यांनी अधिकृतपणे केलेले आहेत. हे खूप मोठे विद्वान होते असंही म्हटलं जातं. आणि यांची जी विद्वत्ता आहे किंवा यांचं दोन प्रकारचे आहे की हे साऊथमधले होते की बुद्धगयेचे होते, असं दोन्ही. म्हणजे धर्मानंद कोसंबींचं म्हणणं आहे की ते साऊथमधले होते, तर बाकीच्या लेखकांचं म्हणणं आहे की ते बुद्धगयाजवळ त्यांचा जन्म झालेला होता. यांनी जे साहित्य निर्माण ते श्रीलंकेला गेल्यानंतर त्यांचे श्रीलंकेमध्ये, म्हणजे हे पहिल्यांदा श्रीलंकेला गेले कसे हा पहिला आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे बुद्धघोष श्रीलंकेला का गेले, तर बुद्धघोष हे खूप हुशार होते. त्यांच्या जीवनचरित्रावरती जर लिखाण केलं, ते लिखाण जर आपण पाहिलं तर त्यांचा जन्म बुद्धगयेच्या जवळ एका गावामध्ये झालेला. त्यांच्या वडिलांचं नाव केसी आणि त्यांच्या आईचं नाव केसिनी असं म्हटलेलं आहे. परंतु धर्मानंद कोसंबी यांनी अभ्यास करून सांगितलं की बुद्धगयेजवळ नाही, तर त्यांचा साऊथमध्येच, म्हणजे त्यांचे संपूर्ण लिखाण आणि गोष्टी यांच्या साऊथपूर्ण. हे मी उदाहरण तुम्हाला जीवनचरित्राचं यासाठी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जो एकच धर्मग्रंथ लिहा असं जे म्हटलेलं आहे, ते यासाठीच म्हटलेलं आहे की 2500 वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे, त्या इतिहासामधली प्रत्येक गोष्टीची निश्चिती करता येऊ शकत नाही. एकाचं म्हणणं आहे की यांनी इकडं जन्म घेतला, एकाचं म्हणणं आहे की यांनी इकडं घेतला. मग सामान्य माणसाचं काय होणार? सामान्य माणसाच्या मनामध्ये संभ्रम होणार. त्याच्यामुळे निश्चित कुणाचं नाही, दोघेही म्हणतात आणि दोघांच्याकडेही मुद्दे असणार की हे असं असं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला दिला ते ह्या सगळ्या संभ्रमातून बाहेर काढून जे निश्चित जे तत्वज्ञान आहे ते निश्चित तत्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण संभ्रमात पडण्याची आपल्याला गरज भासते का? बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचल्यानंतर ग्रंथ, त्यामधल्या शंका कुशंका आपल्याला निर्माण होऊ शकतात का? की दोन हे इकडं असं झालंय, त्याचं जीवनचरित्र. आपण भंते नागसेनचं जर जीवनचरित्र वाचलं मिलिंद प्रश्नामध्ये, त्याच्यामध्ये पण अनेक लेखकांनी असं म्हटलं की त्याचा जन्म इकडे झाला किंवा याचा जन्म इकडे झाला, किंवा त्यांनी जे आहे, किंवा आता धर्मानंद कोसंबी यांचं म्हणणं आहे की हे जे बुद्धघोष आहे हे ब्राह्मण नाहीत, आणि बाकीच्या लोकांचं काय म्हणणं आहे की ते ब्राह्मण आहेत. त्यामुळे जर याची पुरावा निश्चिती किंवा याचा संभ्रम निर्माण होणार असेल तर सामान्य माणसाला त्याचा म्हणजे काय कुठलं घ्यायचं आणि कुठलं घ्यायचं नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हटले की या संभ्रमात आणि या संप्रदायात किंवा या अथांग महासागराच्या साहित्यामधलं वाचनच कठीण आहे, तर त्याचे अर्थ आणि त्याचं समजावून घेणं तर किती अवघड असेल. म्हणून एकच ग्रंथ असावा सुटसुटीत, तो अडाणी माणसाला समजला पाहिजे आणि शिकलेल्या माणसांना सुद्धा तो समजला पाहिजे. त्यामुळे बुद्धघोषाने श्रीलंकेमध्ये बुद्धघोष ज्यावेळेस गेला त्यावेळेस तो अनुराधापूरच्या महाविहारामध्ये गेला. महाविहारामध्ये गेल्यानंतर अर्थात मुद्दा अगोदर तो राहील माझा की बुद्धघोष हा श्रीलंकेमध्ये कसा गेला. बुद्धघोष हा भारतामध्ये फिरत 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 जिथे एका बुद्ध विहारामध्ये जातो आणि बुद्ध विहारामध्ये गेल्यानंतर तिथं जे सगळे भिक्खू लोक असतात ते चर्चा करत असतात, असं कथेमध्ये, असं त्यांच्या जीवनचरित्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि तिथं त्याच्याकडे जे तत्वज्ञान असतं ते पतंजल तत्वज्ञान आहे असं म्हटलेलं आहे, परंतु त्याच्याकडे एक तत्वज्ञान आहे असं म्हणू, आणि तोही प्रचार करत फिरत होता. तो ज्या बुद्ध विहारामध्ये गेला त्या बुद्ध विहारामध्ये चर्चा चालू होते आणि त्यामधला सिनियर जो होता, सिनियर भंते जे होते ते भंते रेवत होते. यांची चर्चा चालल्यानंतर त्यांनीही त्या चर्चेत भाग घेतला आणि त्यांनी भंते रेवत यांना प्रश्न विचारले. भंते रेवत यांनी या बुद्धघोषाने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिली, त्याला समाधानकारक उत्तरं दिली. त्यानंतर भंते रेवतनी बुद्धघोषाला प्रश्न विचारले, परंतु बुद्धघोषाला भंतेंच्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक देता आली नाही. आणि मग त्या ठिकाणी त्याला कळालं की आपल्या ज्ञानापेक्षा हे काहीतरी मोठं आहे आणि हा जो धम्म आहे. मग भंते रेवत यांनी त्याला समजावून सांगितले आणि तिथंच त्यांनी भंते रेवत यांना आपला गुरु बनवलं. भंते रेवत यांना आपला गुरु बनवलं आणि गुरु बनवल्यानंतर भंते रेवतनी त्याला प्रव्रज्या दिली आणि मग तिथंच त्याला भिक्खू केलं. भिक्खू केल्यानंतर हा हुशार होता, विद्वान होता, त्यामुळे
याचं लिखाण किंवा याचे समजावून घेण्याची जी पद्धती होती ती पद्धती खूप श्रेष्ठ होती. त्याच्या मनामध्ये एक दिवशी असं आलं की मी बौद्ध धम्माचा सगळा अभ्यास केलेला आहे आणि आता माझा एवढा अभ्यास झालाय की माझ्या गुरूंच्या पेक्षा सुद्धा माझ्याकडे जास्त अभ्यास माझा झालेला आहे, असं त्याच्या मनात आला किंवा तो कुठेतरी बोलला. आणि हे बनते रेवतला कळालं की माझा शिष्य असा म्हणतोय की आता माझ्यापेक्षाही याला ज्ञान जास्त आले. बनते रेवतनी त्याला मी विचारलं की तू जर अशी जर तुझी भूमिका असेल तर मग ही भूमिका योग्य आहे का? त्यावेळेस तो बनते रेवतांना म्हणतो की गुरु मला क्षमा करा, माझ्या डोक्यामध्ये असं काय यायला पाहिजे नको होतं. त्यावेळेस बनते त्याला म्हणतात की मी तुला क्षमा करणार नाही आणि मी तुला एकाच अटीवर क्षमा करेन की तू खूप हुशार आहेस, तू खूप विद्वान आहेस, याच्याबद्दल काही शंका नाही. आपल्या देशामध्ये त्रिपिटक परत आलेलं आहे श्रीलंकेमधून, परंतु श्रीलंकेमधून अर्थकथा मात्र परत आलेल्या नाहीत, अट्टकथा मात्र परत आलेल्या नाहीत. तर या अट्टकथा तू श्रीलंकेमध्ये जायचं आणि श्रीलंकेमधून त्या अट्टकथा तू परत घेऊन, म्हणजे कशा यायच्या तर तू त्याचं ट्रान्सलेशन करायचं आणि ट्रान्सलेशन करून त्या अट्टकथा पाली भाषेत लिहून परत सगळ्या घेऊन यायचं. बुद्ध घोष म्हणतो की हे मला मान्य आहे आणि मला सुद्धा हेच हवं होतं. आणि मग बनते रेवतांची परवानगी घेऊन बुद्ध घोष श्रीलंकेला निघतात आणि श्रीलंकेमध्ये निघाल्यानंतर वाटेत त्याला बुद्ध दत्त भेटतात आणि बुद्ध दत्ताने त्यांचा संवाद होतो आणि तिथून श्रीलंकेला बुद्ध घोष पोचतात. श्रीलंकेमध्ये अनुराधापूर येथे महाविहारामध्ये गेल्यानंतर तिथले जे भिक्खू संघ होता त्यांचा सिनियर संघपाल नावाचे भिक्खू होते. मग त्या भिक्खूंच्या बरोबर किंवा तिथं गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यामध्ये सामील झाल्यानंतर मग बुद्ध घोषांनी संघपालांना सांगितलं की मी जो इथे आलेलो आहे तो मला इथल्या ज्या सिंहली भाषेमधल्या अट्टकथा आहेत या सिंहली भाषेतल्या अट्टकथा पाली भाषेमध्ये ट्रान्सलेट करून पुन्हा भारतामध्ये घेऊन जायचं आहे आणि यासाठी मला माझ्या गुरूंनी इकडे पाठवलेलं आहे. हे सगळी भूमिका ऐकल्यानंतर संघपाल भिक्खू होते, तिथला जो भिक्खू संघ होता त्या भिक्खू संघाने यांची बुद्ध घोषाची भूमिका ऐकली की आपल्याकडे हे ज्या सगळ्या अट्टकथा आहेत ह्या आपण यांना दाखवायच्या का, यांना अभ्यासाला द्यायच्या का. त्यावेळी संघपालाने ठरवलं की आपण यांना देऊ, परंतु त्याच्या अगोदर मात्र आपण यांची काय घेतली पाहिजे, परीक्षा घेतली की खरंच हे सगळं एवढं साहित्य ट्रान्सलेट करू शकतात का, एवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे का, त्यांचा त्रिपिटकाचा पूर्णपणे अभ्यास आहे का. असं पाहिल्याशिवाय तर कोणी देणार नाही का. आलाय तुम्ही इथे या बुद्ध विहारात आलाय, इथलं तुम्हाला साहित्य पाहिजे, पण ते साहित्य पाहण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का, तेवढं ज्ञान तुमच्याकडे आहे का, तेवढं समजून घेण्याचे तुमचा अभ्यास झालेला आहे का. हे जर पाहिलं तरच त्यांना ते सगळं साहित्य दाखवण्याचा अर्थ आहे, नाही तर दाखवण्याचा काय अर्थ आहे का, नाही. म्हणून संघपाल यांनी काय केलं की आम्ही तुम्हाला संपूर्ण अट्टकथा किंवा ही लायब्ररी ओपन करून तुम्हाला बघण्याची परवानगी देतो, पण त्या अगोदर आम्ही तुमची परीक्षा घेऊ इच्छितो. आणि परीक्षा बुद्ध घोषाची घेतली आणि त्या परीक्षेसाठी दोन गाथा दिल्या, सुत्त पिटकातल्या दोन संयुक्त मधल्या निकायामधल्या 2 गाथा दिल्या. त्या गाथा ज्या आहेत त्या गाथांचं तुम्ही त्रिपिटकावर आधारित स्पष्टीकरण करायचं. ते जर स्पष्टीकरण आम्हाला योग्य वाटलं तर आम्ही तुम्हाला काय करू, तर आम्ही तुम्हाला मग परवानगी देऊ, नाही तर आम्हाला जर समाधानकारक नाही झालं तर आम्ही परवानगी देणार नाही. ही जी गाथा होती ही गाथा फार प्रसिद्ध आहे. ती जी गाथा आहे ती गाथा काय आहे बघा, ती गाथा आहे आंतो जटा बही जटा जटाय जटिता पज्जा. आंतो जटा बही जटा जटाय जटिता पज्जा तंतन गौतम पुच्छामी कोईमंग विजट एजटती. आता हे आहे बघा, आता ही गाथा काढल्यावर काय सामान्य लोकांना समजणार आहे का, मग याचा अर्थ समजावून सांगणं पाहिजे की नाही, त्याच्यासाठी अट्टकथांची आवश्यकता आहे की नाही याचं स्पष्टीकरण देण्याची गाथा. आता ही गाथा सांगितली आणि हा प्रश्न आहे, याचं उत्तर बुद्धाने दिलेलं आहे. ती दुसरी गाथा आहे, सीले पतिष्ठाय नरो समज्ज चित्तं सज्जं भावये आतापि निपको भिक्खू सो इमंग वेजटंती. आता आपल्याला तर काही समजणार नाही. याचा अर्थ असा आहे
की आणतो जटा, जटा म्हणजे दुःख, जटा म्हणजे दुःख, आणतो जटा बही जटा म्हणजे आत दुःख आहे बाहेर दुःख आहे, जटा जटाय जटिता पज्जा म्हणजे ह्या दुःखाचं एवढं हे जटिल झालंय, गुंता झालेला आहे, आत पण दुःख आहे बाहेर पण दुःख आहे, संपूर्ण जगामध्ये काय आहे, दुःखच दुःख आहे, ह्या संपूर्ण दुःखाचा गुंता फार मोठा ह्या संसारामध्ये आहे. कळाल तुम्हाला अर्थ? पज्जा म्हणजे गुंता, जटा म्हणजे दुःख, आणतो जटा म्हणजे आतमध्ये जटा, वही बही जटा म्हणजे बाहेर पण जटा, जटा जटाय जटिता पज्जा म्हणजे संपूर्ण ह्या दुःखाचा काय झालेला आहे, संसारामध्ये गुंता झालेला आहे. तंग तंग गौतम म्हणजे हे गौतमा, पुच्छामी हे म्हणजे गौतमाला प्रश्न विचारला, पुच्छामी म्हणजे विचारला, कोई मग विजट एजटती यातून कोणी बाहेर पडू शकतो का? म्हणजे ह्या संपूर्ण दुःखातून या जगामध्ये असा कोणी आहे का की तो या संपूर्ण दुःखाला भेदून किंवा तोडून पूर्णपणे बाहेर पडू शकतो? कारण या जगामध्ये पृथ्वीच्या पाठीवर असा कोणीही नाही की त्याला दुःख नाही. आहे का या पृथ्वीच्या पाठीवरती तथागत भगवान गौतम बुद्ध सुद्धा ज्ञानप्राप्ती होण्याच्या अगोदर दुःख आहे? मग याचं उत्तर शोधायला आले ना. त्यामुळे या जगामध्ये ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तथागत सोडून पृथ्वीच्या पाठीवर जर कुठलीही व्यक्ती घेतली तर त्या व्यक्तीला दुःख नाही असं कोणीही असू शकत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जन्म झाला की प्रश्न निर्माण असतात. त्यामुळे दुःख हे प्रत्येकाला असतं. प्रत्येकाला फक्त वाटतं की माझंच जास्त आहे आणि त्यांचं कमी आहे. वरून दिसत असेल पण वरून ही दुःख असतं, आतून ही दुःख असतं. ह्या जगात दुःखाचा फार मोठा गुंता आहे. याच्यातून याला भेदून बाहेर कोण पडू शकतं असा प्रश्न देवतांनी श्रावस्तीमधल्या जेतवनामध्ये तथागत असताना विचारला होता आणि त्याला तथागतांनी गाथेतच उत्तर दिलं होतं. शीले पटित्थाय नरो समज्ज चित्तम समज्जम भावये. शीले म्हणजे शील, पटिताय म्हणजे प्रतिष्ठित किंवा आरूढ म्हणजे शीलावर आरूढ होऊन भावनात्मक चित्तेच्या प्रज्ञा ज्याच्याकडे असेल, भावनात्मक चित्तेची किंवा चित्तेची प्रज्ञा ज्याच्याकडे असेल असाच फक्त नर किंवा असाच फक्त भिक्खू किंवा असाच फक्त साधू या सगळ्यांना तोडू शकतो. याचा साधा अर्थ काय तर ज्याचा राग, लोभ, द्वेष, मच्छर, माया या सगळ्यातून जो पार झालेला आहे तोच फक्त या दुःखातून बाहेर पडू शकतो. नाहीतर तृष्णा असेल किंवा ज्याची इच्छा आहे, तृष्णा आहे, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे ज्याच्याकडे, तो दुःखातून बाहेर पडू शकतो का? तो दुःखातून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे राग, दोष, लोभ हे ज्याच्या मनामध्ये आहे तो या पृथ्वीच्या पाठीवर कधीच दुःखातून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे असा जो आहे की जो शीलवान असेल आणि तो प्रतिष्ठित चित्त त्याचं शुद्ध झालेलं असेल आणि त्याच्याकडे जर प्रज्ञा असेल, म्हणजेच प्रज्ञा केव्हा येते तर राग, दोष, लोभ, मोह, माया याच्यातून बाहेर पडलेलाच साधू किंवा बाहेर पडलेलाच भिक्खू फक्त या दुःखातून बाहेर पडू शकतो. ह्या दोन गाथा ज्या आहेत या दोन गाथा बुद्ध घोषाला दिल्या आणि या दोन गाथांचं स्पष्टीकरण तुम्ही करायचं. या दोन गाथांचं बुद्ध घोषाने स्पष्टीकरण केलं. त्याला कोणी म्हणतं की 6 महिन्यामध्ये केलं, तर कोणी म्हटले एवढ्या दिवसामध्ये केलं. पण या दोन गाथांचं स्पष्टीकरण बुद्ध घोषाने केलं आणि स्पष्टीकरण केल्यानंतर त्या स्पष्टीकरणाचा एक ग्रंथ बनला आणि तो ग्रंथ जगप्रसिद्ध झाला. म्हणजे परीक्षेला दिलेल्या गाथावर जो ग्रंथ बनला ना तो ग्रंथ जगप्रसिद्ध झाला आणि आजच्या जगामध्ये तो ग्रंथ जगातल्या सगळ्या विद्वानांच्याकडे आणि सगळ्या अभ्यासांच्याकडे असतो. तो जो ग्रंथ आहे आज जगप्रसिद्ध आहे. त्या ग्रंथाला संपूर्ण बौद्ध धम्माचं दार्शनिक किंवा मूल्यवान ग्रंथ असा समजला जातो. संपूर्ण बौद्ध धम्म समजून घ्यायचा असेल तर तो ग्रंथ प्रत्येकाकडे असला पाहिजे. तो ग्रंथ वाचला नाही तर कुणालाही बौद्ध धम्म समजणार नाही. अशा पद्धतीने तो जो ग्रंथ निर्माण बुद्ध घोषाने केला आणि तो ग्रंथ तिथल्या विहाराचा जो संघ होता त्या संघाच्या समोर ठेवला आणि त्या संघाने तो ग्रंथ पाहिला, वाचला आणि त्याच्यावरती चर्चा केली. त्यावेळेस तो संघ आश्चर्यचकित झाले आणि बुद्ध घोषाला
मैत्रेय बुद्ध अशी त्यांनी उपमा सुद्धा श्रीलंकेमध्ये दिली. म्हणजे मैत्रेय म्हणजे भावी बुद्ध, अशा पद्धतीने मैत्रेय बुद्ध म्हणजे आजही तेव्हापासून आजपर्यंत बुद्ध घोषाला तिथं अतिशय पूजनीय असं मानलं जातं. मैत्रेय बुद्ध असे म्हटले जातं. हा जो परीक्षेला 2 गाथा दिलेला जो ग्रंथ आहे तो जगामध्ये सर्वश्रेष्ठ बौद्ध साहित्यामध्ये ग्रंथ झाला. त्या ग्रंथाचं नाव आहे विशुद्धिमग्ग. आचार्य बुद्ध घोषाचा ग्रंथ कुठला आहे? विशुद्धिमग्ग. विशुद्धिमग्ग हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ एकूण 23 भागामध्ये त्यांनी केलेला आहे आणि त्या ग्रंथ शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 तथागतांची जी सिद्धांत आहेत त्या सिद्धांतावरती केला. कारण त्रिपिटकाच्या आधारे त्यांना त्या गाथांचं स्पष्टीकरण करायचं आहे. म्हणजे तथागतांचं संपूर्ण तत्वज्ञान जे त्रिपिटकावरती आहे त्या त्रिपिटकाचा सारांश हा पूर्णपणे जर त्या कुठल्या ग्रंथात असेल तर त्याला विशुद्धिमग्ग असं म्हणतात. बौद्धांचं दार्शनिक किंवा बौद्धांचं तत्वज्ञान जर एकत्रितपणे तुम्हाला अतिशय सूक्ष्म पद्धतीने अभ्यासलं केलेलं आणि त्याचं परीक्षण केलेला ग्रंथ कुठला आहे तो विशुद्धिमग्ग हा ग्रंथ आहे. हा 23 भागामध्ये केलेला आहे. याला मैत्रेय बुद्ध अशी उपमा दिलेली आहे. आता याच्यातलं मी अभ्यास केलेलं त्याच्यातलं एक सूत्र सांगतो. याच्यामध्ये मरणस्मृती असं एक आहे. म्हणजे बुद्ध धम्मामध्ये मृत्यूचं जे महत्व आहे ते तुम्हाला कुठल्याही ग्रंथामध्ये बौद्ध धर्माच्या सविस्तर मिळणार नाही. परंतु विशुद्धिमग्गामध्ये मरणस्मृती आहे. या मरणस्मृतीमध्ये बुद्ध धर्माचं आणि तथागत भगवंतांचं मृत्यूबद्दलची जी भावना आहे किंवा मृत्यूबद्दलची स्पष्टीकरण आहे ते याच्यामध्ये विशुद्धिमग्गामध्ये बुद्ध घोषाने दिलेलं आहे. याचं स्पष्टीकरण करताना आपण कसं म्हणतो? जन्म, जीवन आणि मृत्यू. जन्म, जीवन आणि मृत्यू. आणि दुसरे मी तुम्हाला शब्द देतो, चिंता, चिंतन आणि चिता. बघा शब्द काय आहे ते. जन्म, जीवन आणि मृत्यू. दुसरा चिंता, चिंतन आणि चिता. आता जन्म माणसाच्या हातात आहे का? मृत्यू माणसाच्या हातात आहे का? जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय आहे? तर जन्म आणि मृत्यूच्या मधला जो काळ आहे त्याला काय म्हणतात? जीवन असं म्हणतात. जीवन कशाला म्हणतात? की जन्म आणि मृत्यूच्या काळ म्हणजे आपण जेवढं जगलो ते आपलं काय झालं? जीवन. पण आपण कुठे जन्म घ्यायचा हे आपल्या हातामध्ये आहे का? जगातल्या कोणाच्याच हातात नाही की त्यांनी जन्म कुठं घ्यायचा. त्यांनी मृत्यू त्याला कुठे येईल, कशाने येईल, कुठल्या कारणाने येईल हे त्याला माहिती आहे का? नाही. मग माणसाच्या हातामध्ये जन्म पण नाही आणि माणसाच्या हातामध्ये मृत्यू पण नाही. त्यामुळे जन्म आणि मृत्यू याच्याबद्दल माणसाने विचार करण्याचा काही प्रश्नच येत नाही की मी जगावं, काय करावं, ही माझी इच्छा लाख असतील, परंतु मी किती जगावं हे माझ्या हातात आहे का? मी किती जगावं हे माझ्या हातामध्ये नाही. माझ्या हातामध्ये काय आहे? तर जन्म माझ्या हातामध्ये नाही, मृत्यू माझ्या हातामध्ये नाही. जन्म मृत्यूच्या मधला जो कालखंड आहे त्या कालखंडाला जीवन असं म्हणतात. आणि मग ते जीवन मी कसं जगावं एवढंच माझ्या हातामध्ये आहे. म्हणजे मी कसं जगावं एवढंच माझ्या हातामध्ये आहे. आता मी कसं जगावं त्याच्यातला एक अर्थ आहे की जग कसं जगतंय याच्याशी मतलब नाही. जगाने कसं जगावं याची आपली किती जरी इच्छा असली तरी आपल्या इच्छेप्रमाणे दुसरा माणूस जगू शकतो का? इवन बायकोनी नवऱ्याला सांगितलं की त्यांनी असं जगलं पाहिजे, इच्छा व्यक्त करू शकते, परंतु तिचं ऐकेलच असं मात्र नाही. किंवा नवऱ्याला वाटलं बायकोनी असं जगावं, त्याची इच्छा असेल तो सांगू शकतो, परंतु ती जगेल ती तिच्या मनावर आहे की तिने ऐकायचं नाही. म्हणजे या जगामध्ये जगाने कसं जगायचं हे माझ्या हातामध्ये नाही, पण मी कसं जगायचं एवढंच माझ्या हातामध्ये आहे. मग आपण जर ठरवलं की बाबा मी काय त्रागा करून घ्यायचं नाही, आपण कसं जगायचं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. दुसऱ्याने या जगाने कसं जगायचं हे मात्र माझ्या हातामध्ये नाही. मी जर या जगामध्ये प्रज्ञाशील, करुणा किंवा मी जर शीलावर आरूढ होऊन या जगामध्ये जीवन जगलं तरच मी दुःखमुक्त होऊ शकतो. पण माझं शील, माझं चारित्र्य जर चांगलं नाही मी ठेवलं आणि मी जर शीलाला भंग केला तर मध्ये माझं जीवन काय दुःखमय
होऊ शकतं. त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धाचं साधतत्व आहे. म्हणजे आपण त्रिशरण पंचशील मध्ये म्हणतो ना, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी मारामारी करणार नाही, मी व्यसन करणार नाही, एवढंच जर आपण म्हणजे नाही केलं तर अधिकृतपणे आपलं दुःख आपलं कमी होऊ शकतं. 100% दुःख जाईल की नाही, कारण एवढं केल्यामुळेच किंवा सील जरी पाळलं तरी मुलांचा प्रश्न आहे, घर कुटुंबाचा प्रश्न आहे, घरातले प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. मग जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जीवन आहे, ते कसं जगायचं एवढ्याच आता आपल्यामध्ये आहे. आता ते कसं जगायचं याचं खालचं उत्तर आहे चिंता, चिंतन आणि चिता. पहिले शब्द लक्षात ठेवा, जन्म मृत्यू आणि मध्ये जीवन आहे. इथं चिंता आणि चिता याच्यामध्ये चिंतन आहे. आता चिंता आहे, चिंता म्हणजे काळजी. जगातल्या प्रत्येक माणसाला काही नाही काहीतरी काळजी आहे. त्याला नोकरीची काळजी आहे, लग्नाची काळजी आहे, मुलाबाळांची काळजी आहे, कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे जन्माला आल्यापासून त्याच्या पाठीमागे काही नाही काहीतरी ते मृत्यूपर्यंत असतं. आपण म्हणतो एखाद्याच्या घरी दुःख झालं, काय झालं तरी आपण त्याला म्हणतो की तू काळजी करू नको, काळजी करू नको. आपण किती जरी म्हटलं तरी ती काळजी कधी नष्ट होते का? ती त्याचं दुःख आहे, ती त्याची काळजी आहेच की नाही? काळजी करू नको. तथागतांच्या धम्मामध्ये काय सांगितलं जातं की चिंता नाही करायची. काळजी आहे ना, तुमच्यामध्ये दुःख निर्माण झालंय, मग तुम्ही काय करायला पाहिजे? जो तुमच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे, काळजी करणं म्हणजे डोक्याला हात धरून बसलं की आता मी काय करू, आता मी काय करू, डोक्याला हात लावून बसलं. आता डोक्याला हात लावून बसल्यानंतर प्रश्न सुटेल का? डोक्याला हात लावून बसला तर तुमचा प्रश्न सुटणार नाही. उलट घरातलं कोणतरी म्हणतं की असा डोक्याला हात लावून बसला तर तुझा प्रश्न सुटणार आहे का? किंवा नुसता रडत बसलास तर तुझा प्रश्न सुटणार आहे का? तर तो प्रश्न सोडवण्यासाठी चिंतेच्या जागेवर चिंतन करायचं. चिंतन करायचं म्हणजे डोक्यामधली तो प्रश्न काढून टाकायचा आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी काय काय करता येईल मला, त्याच्यावर विचार करायचा. मी माझ्या समोर हे दुःख झालंय किंवा हा प्रश्न निर्माण झालाय, हा प्रश्न सोडवण्यासाठी मला काय काय करता येईल, हे काय काय करू शकतो. याच्याकडे जाऊ शकतो, त्याच्याकडे जाऊ शकतो, त्याला सांगू शकतो, त्याला सांगू शकतो. हे सगळ्या पर्यायाचा विचार करण्यामध्ये आपलं मन गुंतलं की आपलं काळजी जे करण्याचं कारण आहे ते निघून जातं की नाही. आता काळजी नुसती करत बसल्यामुळे काय होतं? एक बीपी वाढतो आणि दुसरी ब्रेन आणि हृदयावरती. बीपी वाढल्यामुळे 2 ठिकाणी प्रॉब्लेम होतो. ब्लड प्रेशर वाढलं की एकतरी हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम, नाही तर तुमचा ब्रेन हॅमरेज, हे 2 होतात. आपण जर चिंता केली नाही आणि चिंतन केलं म्हणजे जे दुःख निर्माण झाले ते सोडवायचं कसं, याच्यावर आपलं सगळं मन त्याच्यावरच लावलं तर आपली चिंता दूर होऊन आपल्याला चितेकडे जाता येणार नाही. पण चिंतन केलं नाही, चिंतनाला बाहेर काढलं तर डायरेक्ट कुठे जातो? चितेवर जातो. म्हणजे काळजी करून करून गेला असं आपण म्हणतो की नाही. काळजी करत बसायचं नाही, तर जो दुःख निर्माण झाले, जी काळजी निर्माण झालेली आहे ती सोडवायची कशी याच्यावरती सारखा विचार करत राहणं. तो विचार करत राहिला की तुमचं मन शांत होतं, बीपी वाढत नाही. आणि बीपी नाही वाढला की माणसाला ब्रेन किंवा हार्ट अटॅक अजिबात होऊ शकत नाही. हे आपल्यालाच फायदा होतो. म्हणून जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जीवन हे कसं जगायचं हे महत्वाचं आहे. आणि ते कसं जगायचं? तर चिंता, चिंतन आणि चिता. तर मधलं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नावरती चिंतन करायचं. त्यामुळे जीवन जगताना जर चिंतन करून जगला तर मात्र तुमचं सुखी जीवन होऊ शकतं. पण जीवन जगताना जर चिंता केली तर मात्र चितेवरती आपण लवकरात लवकर जाऊ शकतो. त्यामुळे हे मी उदाहरण तुम्हाला किंवा हे स्पष्टीकरण कुठून सांगितलं तर विशुद्धीमग्गामध्ये बुद्ध घोषांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये जी मरणस्मृती आहे त्या मरणस्मृतीमध्ये हे असं सविस्तर वर्णन, अशा प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म आणि सविस्तर वर्णन ज्या ग्रंथामध्ये केलेला आहे तो ग्रंथ जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे? विशुद्धीमग्ग असा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ पुढे ठेवला आणि मग मात्र त्या बुद्ध घोषाला काय केलं? पूर्णपणे बुद्ध घोषाला लायब्ररी खोलून देण्यात आली आणि जेवढ्या अट्टकथा होत्या, या सर्व ज्या अट्टकथा आहेत, या सर्व अट्टकथांचं ट्रान्सलेशन जे आहे ते मग बुद्ध घोषाने केलेलं आहे. आणि त्या एकूण 12 कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे विनय पिटकावर लिहिल्या,
सुत्त पिटकावरती लिहिल्या आणि पूर्ण त्रिपिटक अभिधम्म पिटकावरती त्यांनी पूर्णपणे जे सिंहली भाषेमध्ये होतं ते सिंहली भाषेमधलं मागधी भाषेत आणलं. म्हणजे संपूर्ण त्रिपिटकावरचं जे सिंहली भाषेमध्ये स्पष्टीकरणं होती याचं संपूर्ण पुन्हा पाली भाषेमध्ये करून ते भारतात आणलं आणि भारतामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे बुद्ध घोषाला बौद्ध साहित्यामध्ये जगामध्ये फार मोठं साहित्यामध्ये आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठीच्या योगदानामध्ये फार मोठं स्थान आहे. तर त्यामध्ये बुद्ध घोषाने ज्या हे लिहिलेले आहे त्याची मी नावं सांगतो तुम्हाला. याचं आपण एका एका ग्रंथावर परत त्याचं स्पष्टीकरण आपल्याला करणं आवश्यक आहे. आता आपण काय करतोय, फक्त पहिले 32 ग्रंथ पाहिले, नंतर 4 ग्रंथ पाहिले आणि बघा सिंहलीमध्ये किती सांगितले मी, 17-18 नावं सांगितली. आता त्यामध्ये 4 ग्रंथ पहिल्या बुद्ध दत्तांनी लिहिलं. आता ह्याने जवळजवळ 12 ते 14 ग्रंथ लिहिलेले आहेत बुद्ध घोषाने. बुद्ध घोषाने पहिले 2 ग्रंथ लिहिले, त्याला अट्ठकथा इथे आपण म्हणतोय. समंत पासादिका, ही समंत पासादिका नावाची हा जो ग्रंथ आहे किंवा ही अट्टकथा आहे ही बुद्ध घोषाने प्रथम लिहिली. ही कशासाठी लिहिली तर भिक्खू संघाचं जे विनय पिटक होतं हे विनय पिटकाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी जी स्पष्टीकरणं आलेली आहेत ती सगळी स्पष्टीकरणं या समंत पासादिकामध्ये आहेत. ही समंत पासादिका जी आहे किंवा ह्या ज्या सगळ्या कथा आहेत ह्या बुद्ध घोषाने किंवा बुद्ध दत्तानी आपल्या स्वतःच्या लिहिलेल्या नाहीत. त्या पाली भाषेतून श्रीलंकेमध्ये गेल्यात आणि त्या सिंहली भाषेमध्ये झालेत. त्या सिंहली भाषेमधल्या परत पाली भाषेमध्ये केलेल्या आहेत. त्याच्यातली बुद्ध घोषाने केलेली पहिली कुठली आहे, समंत पासादिका. ही समंत पासादिका नावाची अट्टकथा किंवा हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कशावर कुठल्या विषयावर आहे तर जे भिक्खू संघाचं 227 नियमांचं जे विनय पिटक आहे आणि 311 नियमांचं जे भिक्खुनी संघाचे नियम आहेत याचं स्पष्टीकरण करण्यासाठी जो ग्रंथ लिहिला, त्या स्पष्टीकरण लिहिली, त्याचा जो ग्रंथ बनला तो समंत पासादिका, याला विनय पिटकाची अर्थकथा असलं म्हटलंय. दुसरा आहे कंखा वितरिणी, तो पातिमुख्याची अर्थकथा आहे. हे 2 ग्रंथ विनय पिटकाचे जे आहेत ते बुद्ध घोषाने लिहिले. त्यानंतर सुत्त पिटकाचे जे ग्रंथ आहे त्याच्यामधला पहिला सुमंगल विलासिनी नावाचा ग्रंथ आहे. हा सुमंगल विलासिनी ग्रंथ दिग्निकायाची अर्थकथा समजावून सांगण्यासाठी लिहिलेला आहे. आता सुमंगल विलासिनी हे नाव का लिहिलंय तर सुमंगल परिवेन विहारामधला जो दाट नाग हा थेर होता याच्या सांगण्यावरून ही पहिली लिहिलेली आहे, म्हणून त्याला सुमंगल विलासिनी असं नाव दिलेलं आहे. दुसरी अट्टकथा आहे पपंच सुधनी, म्हणजे मॅजिम निकायची. आपण हे सगळे निकायची अगोदरच्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आज आपण इथं त्याचं स्पष्टीकरण करणार नाही. ज्याला हे म्हणजे पूर्ण 32 ग्रंथाचं किंवा सुत्त पिटकामधलं अभिधम्म पिटक काय आहे, विनय पिटक काय आहे, त्याचे ग्रंथ काय आहेत याचं स्पष्टीकरण पाहिजे असेल त्यांनी अगोदरचा आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण बघू शकता. त्यामुळे पुढचा जे आहे सारत्तप्प कासिनी संयुक्त निकायांची अर्थकथा आहे. त्यानंतर मनोरथ पूर्णी अंगुत्तर निकायाची अर्थकथा आहे. परमत्त ज्योतिका खुद्दक निकायाचे खुद्दक पाठ यावरती अर्थकथा आहेत. जे एवढ्या पहिल्या 2 अर्थकथा ज्या आहेत त्या विनय पिटकाच्या आहेत, नंतरच्या 5 अर्थकथा आहेत त्या सुत्त पिटकाच्या आहेत आणि अभिधम्म पिटकाच्या अर्थकथेमधली पहिली अर्थकथा आहे अठ्ठसालिनी म्हणजे धम्मसंगिनीची अर्थकथा आहे. दुसरी सम्मोह विनोदिनी विभंगाची अर्थकथा आहे आणि त्यानंतर एकूण 5 ग्रंथावरती एक अर्थकथा आहे ती पंचपकरण अट्टकथा. यामध्ये धातू कथाचा ग्रंथ, पुगल पद्धतीचा ग्रंथ, कथा उत्तूचा ग्रंथ, यमकचा ग्रंथ आणि पठ्ठांचा ग्रंथ या 5 ग्रंथावरती पपच्चकरण अट्टकथा अशी लिहिलेली आहे. त्यानंतर जातक कथेवरती एक अट्टकथा लिहिलेली आहे आणि धम्मपदावरती सुद्धा एक अट्टकथा लिहिलेली आहे. तर एवढ्या जवळजवळ 12 आणि नंतर 2 म्हणजे जातक आणि धम्म अशा जवळजवळ 14 अट्टकथा म्हणजे विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक यावरती पूर्णपणे जे सिंहली भाषेमध्ये होतं ते सगळं पुन्हा पाली भाषेमध्ये करण्याचं संपूर्ण जे श्रेय आहे हे कुणाला जातं, हे संपूर्ण श्रेय जे आहे ते बुद्ध घोषाला जातं. म्हणून
बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे आणि जो बुद्धिवान कौशल्य ह्यांनी फक्त कथा लिहिल्या, पण ह्या कथा लिहिताना बुद्ध काळामध्ये जे सामाजिक धार्मिक आर्थिक सर्कल जे जीवन होतं, तिथली जीवन पद्धती होती, त्या संपूर्ण जीवन पद्धतीचं सुद्धा यामध्ये आज ऑटोमॅटिक काय आलेलं आहे, चांगल्या पद्धतीने विवरण आलेलं आहे. आपण गेल्या वेळेस पाहिलं की बाबासाहेब आंबेडकरांनी वाक्य सांगितलं होतं की जर या देशाचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर बौद्ध लिटरेचर, बौद्ध साहित्य तुम्हाला वाचावं लागेल. तर अशा पद्धतीने हा एवढ्या 12-14 कथा संपूर्ण लिहून संपूल सगळ्या अट्टकथाचं ट्रान्सलेशनचं साहित्य बुद्धघोष भारतात येतात आणि भारतात आल्यानंतर या साहित्याचा त्रिपिटकाबरोबर या साहित्याचा सुद्धा प्रचार आणि प्रसार होतो. त्रिपिटकाच्या म्हणजे बुद्धघोषाच्या नंतर तिसरे जे आहेत ते तिसरे आहेत धम्मपाल. धम्मपाल म्हणजे 3च लोक आहेत यांनी जे संपूर्ण हे जे अट्टकथा आहेत यांचं सिंहली भाषेतून पाली भाषेमध्ये ट्रान्सलेट केलं. त्याच्यामधले पहिले बुद्धदत्त आहेत, दुसरे कोण आहेत बुद्धघोष आहेत आणि तिसरे कोण आहेत धम्मपाल आहेत. पण बुद्धदत्तांनी फक्त विनय पिटक आणि अभिधम्म पिटकावर थोडंसंच लिखाण केलं, पण संपूर्ण जे लिखाण ट्रान्सलेशनचं कोणी केलंय बुद्धघोषाने. तशाच पद्धतीने धम्मपाल हे जे तिसरे आहेत यांनी लिहिलेलं आहे, पण ते कशावर लिहिलं की ज्या ग्रंथाचं ट्रान्सलेशन बुद्धघोषाने आणि पहिल्या बुद्धदत्तांनी केलं नाही, त्या राहिलेल्या ग्रंथाचं ट्रान्सलेशन आहे ते कुणी केलेलं आहे, ते धम्मपालांनी केलेलं आहे. उदान, इतिवत्तुक, विमानवत्तुक, पेतवत्तु, थेरगाथा, थेरीगाथा, चर्यापिटक हे जे याच्यावरती ना बुद्धघोषाने अर्थकथा लिहिली ट्रान्सलेट केलं होतं किंवा बुद्धदत्तांनी केलं नव्हतं. त्यामुळे हे जे राहिलेलं होतं हे कुणी केलं, धम्मपालांनी हे केलेलं आहे. त्याचा परमत्तदिनी ही जी कथा आहे त्याच्यामधली सगळ्यात प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे हे जे 3 आहेत मी तुमच्या समोर अट्टकथाचा अर्थ समजावून सांगितला आणि ह्या ज्या अट्टकथा आहेत ह्या मूळ पाली भाषेतल्याच त्रिपिटकाच्या बरोबरच त्या अट्टकथा होत्या. त्या श्रीलंकेमध्ये महेंद्र भंते घेऊन गेलेले होते. त्रिपिटकाबरोबरच त्याचं लिपिबद्ध सिंहली भाषेमध्ये केलेलं होतं. सिंहली भाषेमध्ये केल्यानंतर महेंद्राच्या नंतर मात्र मूळ ज्या त्रिपिटकाच्या अट्टकथा होत्या त्या मात्र नामशेष झाल्या आणि शिल्लक कशात राहिल्या, फक्त सिंहली भाषेमध्येच राहिल्या. भारतामध्ये मात्र याचं लिपिबद्ध किंवा लेखी केलं गेलेलं नसल्यामुळे त्रिपिटक श्रीलंकेतून आणलं होतं, पण अट्टकथा मात्र कुणीही त्याचं ट्रान्सलेशन केलेलं नसल्यामुळे आणलं गेलेलं नाही. ते आणण्याचं जे काम आहे ते पहिलं बुद्धदत्तांनी केलं, त्यानंतर बुद्धघोषांनी केलं आणि त्यानंतर धम्मपालांनी केलं. हे जे 3 आहेत ह्या तिघांनी त्रिपिटकाचे 32 ग्रंथ समजावून सांगण्याच्या ज्या सगळ्या कथा आहेत ह्या संपूर्ण कथा ज्या पालीतून सिंहल भाषेमध्ये म्हणजे एक प्रकारे त्यांनी जिवंत ठेवलं होतं. कारण इथलं सगळं संपलं होतं, इथला सगळा धम्म संपलेला होता, इथं काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. आणावं लागलं आपल्याला तिकडून. म्हणजे मी मागच्याही व्हिडिओमध्ये बोलताना सांगितलं होतं की जगामध्ये बुद्ध धम्माचं संरक्षण आणि संरक्षण करून अजरामर करण्याचं श्रेय कुणाला जातं, तर ते पहिलं सम्राट अशोकाला जातं. कारण अशोकाने शिलालेख लिहिले, परंतु अशोकाचा मुलगा श्रीलंकेमध्ये प्रवज्या घेऊन जातो आणि तिकडं हे संपूर्ण त्रिपिटक बुद्ध साहित्य जे आहे हे तिथं सुरक्षित ठेवतो आणि तिथं सुरक्षित ठेवलं म्हणून पुन्हा ते भारताला काय झालं, परत मिळालं आणि पुन्हा अख्ख्या जगाला मिळालं. अट्टकथांचं संपूर्ण श्रेय आहे बुद्धदत्त, बुद्धघोष आणि धम्मपाल या तिघांना जातं. या तिघांच्या मध्ये मुख्य संपूर्ण जे कार्य केलेलं आहे बुद्धघोषाने आणि त्यांनी लिहिलेल्या अट्टकथापेक्षा त्याच्या परीक्षेसाठी जो ग्रंथ होता तोच ग्रंथ संपूर्ण जगामध्ये आहे. तुम्ही जरूर तो विशुद्धिमग्ग हा ग्रंथ वाचा. हिंदीमध्ये मिळतो, लवकर समजत नाही, पण परत परत जर समजावून घेतला तर त्याच्या एवढा श्रेष्ठ बौद्ध धर्मामध्ये ग्रंथ आपल्याला मिळेल. म्हणजे 101 ग्रंथ आहेत, परंतु संपूर्ण धम्माचं सार विशुद्धिमग्गामध्ये आचार्य बुद्धघोषाचा विशुद्धिमग्ग हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ सर्वांनी वाचावा. या निमित्ताने आपण हा जो अट्टकथाचा भाग या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. म्हणजे त्रिपिटक, त्यानंतर अनुपिटक 404 ग्रंथ आणि आज आपण पाहिलं की हे ग्रंथ समजावून सांगण्याचं जे साहित्य आहे त्या संपूर्ण साहित्याला अर्थकथा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे बौद्ध धम्माच्या मूळ साहित्याचा अर्थ समजावून सांगण्याच्या ज्या अर्थकथा आहेत त्याचा संक्षिप्त आपण 1 तासभरामध्ये या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. यासाठी आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून जे सहकार्य केलं, आम्हाला आपलं एवढं सहकार्य मिळतं म्हणून आम्हाला हे करण्याची इच्छा होते. जर आपलं सहकार्य नसेल तर आम्हाला हे करण्याची इच्छा होणार
नाही. त्यामुळे असंच आपलं सहकार्य भविष्यात मिळत राहू. आपण हे पुढचा वर्ष 2 वर्ष अशा पद्धतीने सातत्याने करणार आहोत, कारण आपण पाहिलं की बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या पूर्वपीठिका समजावून सांगताना आपल्याला किती वेळ लागतोय. मग बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ बनवलेला आहे तो आपल्याला अजून भविष्यामध्ये समजून घ्यायचा आहे. पण त्या ग्रंथाच्या पार्श्वभूमीमध्ये त्या ग्रंथाचा सगळा तपशील कसा निर्माण झाला याचा आपण बघत आहोत. आणि आज आता इथपर्यंत आपण पाहिलं. अजून याचा एक भाग राहिलाय, तो म्हणजे टीका. म्हणजे आपण पाहिलं त्रिपिटक, अनुपिटक पाहिलं, अट्टकथा पाहिल्या. आता पुन्हा अजून एक विश्लेषणाचा भाग आहे, त्याला टीका ग्रंथ असं म्हणतात. त्या टीका 20व्या शतकापर्यंत म्हणजे बौद्ध धर्मावरती 20व्या शतकापर्यंत किती ग्रंथ निर्माण झालेले आहेत याचा तपशील आपण पुढच्या भागामध्ये पाहून, हा साहित्याचा जो भाग आहे तो पुढचा भाग झाल्यानंतर आपण संपूर्ण पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मग्रंथ लिहिलेल्याच्या ज्या घटना आहेत त्या घटनेकडे येणार आहोत. आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपला हा व्हिडिओ जो आहे तो रविवारी सकाळी धम्मसंहिता चॅनलवरती येईल. आपण पुन्हा तो ऐका, कारण एकदा ऐकल्यानंतर काही समजणार नाही. कारण प्रथमच सगळं ऐकून सगळंच नवीन असेल आणि सगळंच नवीन शब्द असतात. त्यामुळे माझ्या धम्माचं मला जर ज्ञान घ्यायचं असेल तर हे ज्ञान परत रोज ऐकलं तरी काय फरक पडत नाही. कारण जगातल्या प्रत्येक धर्माची माणसं आपला ग्रंथ रोज समजावून घेतात. त्यामुळे हे जर व्हिडिओ तुम्हाला सगळे मी क्रमाने बनवलेले आहेत, हे सगळे क्रमाने गेल्या 7-8 महिन्यात क्रमाने बनवलेलं आहे. तुम्ही एक मधलाच व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला समजणार नाही. हे सगळं क्रमाने तुम्हाला ऐकावं लागेल, तेव्हाच तुम्हाला समजेल, नाही तर समजणार नाही. धम्मसंहिता चॅनलला सबस्क्राईब पण आपण करा, आपल्या कॉमेंट्स पण करा आणि आम्हाला उत्तेजन करा. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.